वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. साते निघाली धुडीवर धुडी, गवळण साते निघाली धुडीवरी धुडी, गवळणी साते निघाली. धुडीवरी धुडी, गवळणी साते निघाली. गवळण गोरस म्हणू विसरली, गवळण गोरस म्हणू विसरली. धुडीवर धुडी, गवळणी साते निघाली. धुडीवर धुडी, गवळणी साते निघाली. गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्याव, गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्याव. तव तव बोलती मथुरेच्याव, तव तव बोलती मथुरेच्याव. गोविंद संरोसो एकची नावा, गोरस विकू आले तुमच्या गावा. बापा रखुमा देवरू विठ्ठलेसी भेटी, आपुले सवासाठी करून ठेला, आपुले सवासाठी करून ठेला, करून ठेला. धुडीवर धुडी, गवळणी साते निघाली. धुडीवरी धुडी, गवळणी साते निघाली. गवळणी गोरस म्हणू विसरली, गवळण गोरस म्हणू विसरली. धुडीवरी धुडी, गवळणी साते निघाली. धुडीवरी धुडी, गवळणी साते निघाली. दुडीवर दुडी, गवळणी साते निघाली. गवळणी गोरस म्हणू विसरली. आता रूपक प्रकरणामधील गवळणी भाग सुरू झालेला आहे. ही जी गवळणी प्रकरण आहे, ही जी रूपक प्रकरण आहेत, ही सांकेतिक गूढ भाषा आहे. याला आध्यात्मिक कोडी म्हणतात. संप्रदायपूर्वक अध्ययन केल्याशिवाय ह्या कोड्यांचा अर्थ लागत नाही. अतिशय अवघड कोडी आहेत. अर्थ लागणे अवघड आहे, तरी पण शक्यता आपण पाहूया. पूर्वी सांकेतिक भाषेमध्ये तत्त्वज्ञान सांगितलं जायचं. पूर्वीच्या मंडळींना सांकेतिक भाषा कळत होती. आत्ता बोलीभाषा बदलल्यामुळं 700 वर्षापूर्वीची भाषा आहे, कळणं अवघड आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, संकोचोनी कार्य झालासी लहान, घेई अपोषण ब्रह्मांडाचे. आता अपोषण म्हणजे काय कुणाला काही कळत नाही, म्हणून अपोषण कशाला म्हणतात ते त्या ब्राह्मणाला सांगावं लागतं. डाव्या हातात पळी घ्या, त्यात पाणी घ्या, ते आपल्या हातात घेऊन प्या, त्याला अपोषण म्हणतात. आता हे कुणाला कळतच नाही, तशीच ही भाषा आहे. तरी त्याला गूढार्थ म्हणतात. कूट अभंग जसे असतात तशी कूट गवळण आहे. आता गवळण म्हणजे काय? गवळण म्हणजे गोपी. गो नाम इंद्रिय, इंद्रियद्वारे ब्रह्मरसम पिबती इति गोपी. जी इंद्रियाद्वारे ब्रह्मानंदाचा आस्वाद घेते त्याला गोपी म्हणतात. माऊली म्हणतात, अतिंद्रिय परिभोगविने इंद्रिया करवी. सच्चिदानंद ब्रह्म अतिंद्रिय आहे, पण इंद्रिया करवीसुद्धा आम्ही भोगण्याला तुम्हाला आणून देईल अशी माऊलीची प्रतिज्ञा आहे. त्याचप्रमाणे ही जी गवळण आहे, ही गवळण दुडीवर दुडी घेऊन, डेरे भरलेली घेऊन मथुरेच्या बाजारात निघालेली आहे. आता तिची वृत्ती ब्रह्माकार झालेली आहे, कृष्णाकार झालेली आहे. आता जिची वृत्ती कृष्णाकार झाली ती बाजारात गेल्यानंतर काय सांगणार? आता आवडे ते वृत्ती किरीटी आधी म्हणूनच उठी, मग ते वाचा दिठी करासीये. जे आत उठलेलं आहे तेच बाहेर येणार. आत हरी बाहेर हरी, हरिणी घरी कोंडले असा तिचा एक मनोभाव झालेला होता. म्हणून आपण एक गवळण पाहतो तुकोबारायांची. देखला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी. दुसरं असं, अदो ब्रह्मा हमस्मित्य अनुभव उदिते खलविदम ब्रह्म पश्चात. जर प्रमाता ब्रह्म झाला तर प्रमेयाची ब्रह्मरूपाने प्रतिदिती असे सिद्धांत आहे.
त्यामुळे आता ही गोपी बाजाराला जरी दुडीवर दुडी गवळणी घेऊन निघालेली असली, डेरे घेऊन निघाली असली, तरी बाजारात विकण्याकरता गेल्यानंतर तिची वृत्ती ब्रह्माकार झाल्यामुळं दही घ्या, दही घ्या, दूध घ्या, दूध घ्या असे म्हणतात, ती विसरली. कारण विसर पडतो. एका ब्रह्माचा अनुभव आल्यानंतर, म्हणजे अद्वैत बुद्धी झाल्यानंतर, द्वैत आज्ञा सुस्थिता चेत अद्वैताधी स्थिरा भवेत. द्वैताची अवज्ञा, अनात्म पदार्थाची अवज्ञा झाल्यानंतर अद्वैताची बुद्धी स्थिर होते. आणि स्थिर झाल्यानंतर सगळीकडे तिला आत हरी बाहेर हरी असा आकार होतो. आत्माकार वृत्ती झाली की अनात्म्याचा विसर पडतो. विषयी विसर पडला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला अशी ती गवळण निघालेली आहे. म्हणून दही घ्या, दूध घ्या असे न म्हणता ती गोविंद घ्या, दामोदर घ्या असे म्हणू लागली. गोविंद घ्या तव तव हासती किंवा बोलती मथुरेच्या गे. मथुरेच्या गवळणी काही कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्रा अशा होत्या. ही गवळण देहतादात्म्य विवर्जित जीवनमुक्त झालेली होती. आणि अशा गवळणीचं बोलणं ऐकून जी पामर आहेत, जे विषय आहेत, ते तिला हसणारच. व्यवहारामध्ये कर्म करणाराला उपासना करणारा हसतो, उपासना करणाराला कर्म करणारा हसतो. हे दोघेही ज्ञान मिळवल्याने हसतात. ज्ञानी दोघांना हसतो आणि ह्या तिघांनाही संसारी माणसं हसतात. असा हा प्रकार आहे. तेव्हा त्या सगळ्या हसायला लागल्या, बोलती म्हणा किंवा हसती म्हणा. का तर त्यांनी ओळखलं की हिच्या मनामध्ये परमात्मा बसलेला आहे असं ते एकमेकाला बोलू लागल्या. गोविंद आता जरी बोलू लागल्या, त्याच्यापासून दूर व्हायला लागल्या, तरी त्यांना गोविंद आणि गोरस काय आहे हे ती गवळण सांगते. गोविंद काय, गोरस काय, दोहीचा अर्थ परमात्माचा आहे. का सर्व त्रैलक्यात कोण भरलेला आहे तर परमात्माच भरलेला आहे. आता सगळीकडे जर परमात्मा भरलेला असेल, भ्रमकाळामध्ये अधिष्ठानच अध्यस्थ रूपाने प्रतीतीला येते आणि प्रमाकाळामध्ये अध्यस्थ अधिष्ठान रूप झालेले असते. म्हणजे परमात्मा सगळीकडे भरलेला असतो. इदम अंश जो आहे तो इदमंश भ्रमकाळातही प्रतीतीला येतो आणि प्रमाकाळातही प्रतीतीला येतो. म्हणून इदमंश यद्यपि भ्रम आहे तथापि प्रमा आहे असं वृत्तीप्रभा ग्रंथामध्ये निश्चलदास महाराजांनी लिहिलेलं आहे. अर्थात सगळीकडं ब्रह्मरूपता तिची झाल्यामुळं, सगळीकडं ब्रह्म आहे असा बोध झाल्यामुळं, सर्व त्रैलोक्य तिला परमार्थरूप दिसत असल्यामुळे ती गोविंद घ्या, गोरस घ्या असं, म्हणजे गोरसाऐवजी गोविंद घ्या असं म्हणून आली. आणि गोरस विको आले तुमच्या गावा. हा जो गोरस आहे हे तुमच्या गावाला विकण्याकरता मी आलेले आहे. बाप रुक्मादेवी विठ्ठलेसे भेटी आपले संसाटी करून ठेला. बाप रुक्माई जो आमचा विठ्ठल, त्याची जर यथार्थ भेट झाली तर भेट होणाराला तो आत्मरूप करून टाकतो. म्हणजे भेट घेणारा परमात्मरूप होतो. अर्थात जो परमात्मरूप होतो त्याचा व्यवहारही परमात्मरूप असणार, दुसरा व्यवहार होणार नाही. म्हणून देवाची जर भेट झाली तर तो परमात्मरूप होतो. संसारी माणसाची भेट झाली तर संसाराविषयक बोलणार, देवाची भेट झाली तर देवाविषयी बोलणार, संतांची भेट झाली तरी देवाविषयीच बोलणार. किंवा हिला देवाची भेट झाली, देवाची भेट झाल्यानंतर जसे संत आपणासारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ त्या लागी, तसा देवही जर एखाद्या साधकाची साधनचतुष्टय संपन्न जर असेल तर त्याला आपल्यासारखं करून ठेवतो. म्हणजे तो जीव ब्रह्मैक्य ज्ञान देऊन त्याला मुक्त करतो. आता मुक्त झाल्यानंतर त्याची काय अवस्था होते ही पुढची गवळ. तविरहित गवळणे अमृत दुडिया भरुणे सांजवणी गे माये. अभिनव करुणिया शृंगार माथा गोरसाचा भारू. आजी निघाल्यावी करा करू मथुरे हाटा. प्रेम उचंबळले चित्ती हसे चारे हंस गती. पुढे सखिया खेळती जीभी जीव लगा. दृष्टी फिटला संदेहो लागे कांबळीचा साओ. तव माधारी कृष्ण देव स्वरूपी दिसे. नवलाओगे देखिएला नवलाओगे
नवलाओगे देखिला दृष्टी देखिला लोचनये लाजिली वेरोनी मागाते खुंटली से मने पांगुळले सरले नेत्राचे देखणे श्रुती श्रवण ऐकणे चित्त चोरीले कानोने चैतन्य निमिक खुणाविले मज हे तव घडले सहज बिंबी बिंब तसे निज हे जीवधाची झाला आता नाही मजउरी हातव बाहेचो भीतरी अवघी अंतरली दूरे गेले मनुष्यपण नवलावगे देखिएला नवलावगे देखिएला याची ओ भेडी पडली संसाराची तुटी शब्द मावळाला गोष्टी तुम्ही काय सांगे ऐसा कैसा आदानी करून देता बोहानी सुखासाठी सांजवणी केली रूपातीत आजी करून निर्विकारा विघून उपरे जावया घरा नुपुरे कल्पने सितारा सरले लिंग देह मितवा वेदिले त्यासे सवेची झाली तत्वमसी गुजल पवावे मानसी नवला तुम्ही सखियानो नवलावगे 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 देखिएला याजी या लागल्या अभ्यासे गेले मी पणाचे पिसे केले आपोलिया ऐसे वा इंद्रिया सहित पूर्ण चैतन्य भोगिले तव तुझे निमाले दही अखंडित ठहरे होते जैसे अलुंगुनिया रिगुण पुरे बाहेरी निर्विकाराच्या शेजारी प्रेम दुणावत बापा रखुमा देवी वरू बापा रखुमा देवी वारा विठ्ठलासी भेटी आजी संसारा संवासाठी होऊन गेला आजी संसारा सवसाठी घेऊन गेला आजी संसारा सवसाठी घेऊन गेला आजी संसारा सवसाठी घेऊन गेला नवलावगे देखिएला नवलावगे देखिएला द्वैत विरहित गवळणी अमृत दुडिया भरुणिया सांदवणी गे माये अभिनव करुणिया शृंगार माथा गोरसचा भारू
आता भगवंताची भेट झाली, संसाटी म्हणजे आत्मरूप केल्यानंतर काय अवस्था होते तर द्वैत अवस्था होते. द्वैत आणि अद्वैत या विरहित. द्वैत जसं बाधक आहे तसं अद्वैतही बाधक आहे. कारण द्वैत सापेक्ष अद्वैत आहे. द्वैत गेलं पाहिजे, अद्वैत गेलं पाहिजे. द्वैत म्हणजे 12 भेद. जीव ईश्वराचा भेद, जीवजीवाचा भेद, जीवजडाचा भेद, जड ईश्वराचा भेद, जडजडाचा भेद आणि ईश्वराचा भेद, हे 6 भेद. स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद, देशभेद, कालभेद, वस्तुभेद, विस्तार नाही. म्हणून हे 12 भेदाची निवृत्ती झालेली म्हणजे द्वैत निघून गेलेलं आहे. आता द्वैत सापेक्ष अद्वैत. ज्यावेळी ईश्वराची कृपा होते, कारण कुठलाही अध्यात्माचा भाग ईश्वर कृपा, गुरुकृपा, शास्त्रकृपा आणि चौथी अंतर्कृपा आवश्यकता असते. ईश्वर कृपेमध्ये वैराग्य देतो. त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. ती पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देईजे पसाय तया. वैराग्य असं देव देतो की ते शेवटपर्यंत निष्काम कर्मापासून नैष्कर्म्य सिद्धीपर्यंत उपयोग पडेल असं भगवान आपल्याला वैराग्य देतो. पण एवढं कर्म मात्र निष्काम केलं पाहिजे. आणि त्यानं वैराग्य दिल्यानंतर दुसरी देवाची कृपा आहे विविदिशा. विविदिशा नाम मोक्षाची तीव्र इच्छा त्याच्यामुळे होते. आणि विविदिशा झाल्यानंतर देव आपल्याला गुरुकडे पाठवतो किंवा आपणची देव होय गुरु, आणि गुरु होऊन आपल्याला उपदेश करतो. म्हणून याच्याकरता द्वैत आणि अद्वैत जाण्याकरता ईश्वराची कृपा पाहिजे. वृत्ती ज्ञानाभाव प्रतियोगी सापेक्षता ज्यावेळी त्या वृत्तीमध्ये राहते त्यावेळी ती द्वैत गेलं, पण अद्वैतामध्ये सापेक्षता आहे. कारण प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अन्यन्याभाव, अत्यंताभाव, सामायिकाभाव या पंचविध चतुर्विध अभावाचाही अभाव ज्याच्या ठिकाणी आहे त्याला परमात्मा म्हणतात. आता वृत्ती ज्ञानाभाव प्रतियोगी सापेक्षता म्हणजे अहम ब्रह्मास्मित्याकर वृत्ती ही सुद्धा भ्रम आहे. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन हे भ्रम, हा सुद्धा भ्रम आहे. म्हणजे ज्यावेळी आपली ती वृत्ती जात नाही, पण माऊली अमृतानुभवात म्हणते ते पाया पडून मी सोडविले. पाया पडून म्हणजे पाया म्हणजे स्वरूप, पडून म्हणजे तद्रूप होऊन, तरच ती वृत्ती जाते, नाही तर जात नाही. शेवटी गुरूंची कृपा लागते. आता ती जरी वृत्ती गेली हिला सापेक्षता आहे. प्रतियोगी सापेक्षता जी आहे तोपर्यंत अद्वैत नाही. आणि ज्यावेळी प्रतियोगी सापेक्षता म्हणजे माझी अमब्रह्मास्मित्यकारक वृत्ती गेली सापेक्षता आहे. पण हाही भाव ज्यावेळी राहत नाही त्याला अद्वैत खरं म्हणतात. त्याला नाव येतं अद्वय. अद्वैत वेगळं आणि अद्वय वेगळं. अद्वैत म्हणजे सापेक्षता आहे, अद्वय म्हणजे सापेक्षता विवर्जित भाव आहे. अशी सापेक्ष विवर्जित द्वैताद्वैत विरहित गवळणी जी झालेली आहे, म्हणजे सगळं तिचं संपलेलं आहे. तिने काय केलं, घटरूपी अंतकरणात अमृतरूपी परमात्मा भरलेला आहे. बोधरूपी बाजारामध्ये ती विकायला आता निघालेली आहे. द्वैताद्वैत विरहित गवळणी. अमृत म्हणजे अमृतरूपी परमात्मा. अमृत कधी ज्याला मरण येत नाही त्याला अमृत म्हणतात. म्हणून अमृतानुभव म्हणजे ब्रह्म हे त्याने आपल्या दुडीमध्ये भरलेलं आहे, आपल्या अंतकरणरूपी दुडीत भरलेला आहे. आणि संध्याकाळच्या वेळी ती विकण्याकरता निघालेली आहे. पण अद्वैत सगळा नष्टभाव झालेला आहे. आता दोन्ही भाव जर गेले तर अद्वैत आत्मानंदामध्ये ती निमग्न आहे. आता अमृतरूपी घेतलेला आहे, संध्याकाळी तिने डेऱ्यात भरून ठेवलेला आहे आणि तिने अभिनव शृंगार केलेला आहे. आणि शृंगार करूनी माथा गोरसाचा भारू घेतलेला आहे. आज निघाल्या विक्र्या करू मथुरे हाटा. आणि उत्तम शृंगार करून गोरसाचा भार डोक्यावर घेऊन बाजारात विकण्याकरता निघालेल्या आहेत. आता निघाल्यात, पण प्रेम उचंबळे चित्ती. भगवंताची प्राप्ती झाल्यामुळं आत प्रेम हे देवाचे देणे, प्रेम वाढत जातं. सा तस्मिन परम प्रेम रूपा. नारद भक्तिसूत्र. प्रेम हे वाढत जातं. प्रेम वेगळा आणि मोह वेगळा. संसारामध्ये प्रेम असतं का मोह असतो? तुम्ही संसार केलेला दिसत नाही म्हणून बोलत नाहीत. संसारामध्ये प्रेम असतं का मोह असतं साहेब? शाबास, मोह असतो. अभ्यास केल्याचा परिणाम. नाही, अभ्यास करतात ते मला माहीत आहे. प्रेम हे देवाचं असतं आणि प्रेम हे कधी दुःख देत नाही आणि मोह हा दुःख दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून संसारात मोह आहे म्हणून दुःख आहे, आणि देवाकडून प्रेम मिळतं ते प्रेम अध्यात्मामध्ये टिकतं, शेवटपर्यंत येतं. म्हणून ते कृष्णदर्शनाचे प्रेम चित्तामध्ये तिचं उचंबळून येत होतं. कृष्णदर्शन झालं होतं त्यामुळं चित्ती हसे, तिला आनंद झाला होता आणि ती हसत निघालेली असते. हसत असावं. ज्याला भगवत दर्शन झालं ना तो नेहमी हसरा असतो. नाही तर ज्याला झालं नाही, फोडली गोवरी ऐसा दिसे तोंडावरी. मी या रोते कोय सुरत वैशी आहे, त्याला उपयोग नाही. पण आम्ही सांगत असतो, मुंबईला जर आम्ही गेलो तरी मार्केटचे लोक कडक टोपी घालून मस्त लालबून दिसतात
आणि आळंदीला तर आमचे विद्यार्थी का बरं असे दिसतात? कारण ते मुमुक्षू आहेत. मुमुक्षूची अशी अवस्था असते, भगवत दर्शन झालं नाही आणि संसारही नाही, काय करायचं? आणि ज्यावेळी ते पूर्णत्वाला जातात त्यावेळी सगळे लालबून दिसतात आणि मग मात्र गाडी वगैरे घेऊन आनंदात राहतात. एक विनोदाचा भाग आहे, पण हिच्या अंतःकरणात अभिव्यक्त झालेला आहे परमात्मा. त्यामुळं ती आनंदाने हंसगतीने चाललेली आहे. आता हंसगतीने का चालली? एकदा परमात्मा प्राप्त झाल्यानंतर काही ऐसी करी धावा धावी चित्त लावी चरणापे. धावाधाव संपली. तैसी कर्मसाम्य दशा होय तेथे विरेशा. मग श्री गुरु अपेशा भेटीची का तिथं झालेलं आहे. मग साधने सरती अपेशी देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. काही नाही. तेव्हा हंसगतीने ती चाललेली आहे. हंसाची गती माहीत आहे. मग तिला जिवलग मैत्रिणी पुढे भेटल्या. पुढे सखिया खेळती जीवे जीवलगा. जीवलग म्हणजे ती जशी पूर्णत्वाला गेलेली आहे तशाच सखिया आहे. कारण सूक्ष्म शरीराचा कारण शरीराचा बाध जो झालेला आहे तो सखिया किंवा सखा होऊ शकतो, नाही तर होऊ शकत नाही. म्हणून त्या जीवलगा होत्या. दृष्टीपीठाला संधो लागे कांबळीचा ठाव सो. तर त्या मैत्रिणी खेळत होत्या. त्यांच्या दृष्टीचा संशय कोणी घालवला? कांबळे धारण करणाऱ्या श्रीकृष्णाने. कांबळीचा सो म्हणजे ज्याची उपाधी घोंगडी आता झाली असेल. घोंगडी शुद्ध सत्वगुण विनरेले स्वगंशी. स्थूल देहाचा नाश होत असतो, सूक्ष्म देहाचा बाध होत असतो आणि कारण देहाचा अत्यंत अभाव होत असतो. म्हणून स्थूल देह हा प्रातिभासिक आहे. कारण ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा बाध होतो त्याला स्थूल म्हणजे व्यावहारिक सत्ता म्हणतात. ब्रह्मज्ञानाने ज्याचा बाध होतो त्याला प्रातिभासिक सत्ता म्हणतात. म्हणून ब्रह्मज्ञानाशिवाय सूक्ष्म शरीराचा बाध होत नाही. म्हणून सूक्ष्म शरीर हे प्रातिभासिक आहे नाही. सूक्ष्म शरीर कुठल्या सत्तेतलं आहे? व्यावहारिक आहे. तेच जरा मला विचारायला लावलंच. सूक्ष्म शरीर ब्रह्मज्ञानाशिवाय बाध होत नाही म्हणून ते व्यावहारिक आहे. आणि स्थूल शरीराचा देह जाईल जाईल यासी काळवा खाईल स्वभावता नाश. म्हणून ते प्रातिभासिक सत्ता स्थूल देहाची आहे, व्यावहारिक सत्ता सूक्ष्म देहाची आहे. आणि परमात्मा हा काय पारमार्थिक सत्तेचा प्रश्नच नाही. त्रैकाल्याबाध्यत्वम सत्यत्वम अशी ही अवस्था असल्यामुळे नवलव काय झालं की सूक्ष्म देहाचा बाधही झाला. अनंत जन्मानंतर आपल्याला देव प्राप्त झाला. नवलाव गे देखिला. कधी दर्शन न होणारं दर्शन झाले. तुकोबारा म्हणतात कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे. हे सुद्धा एक कौतुक आहे. दृष्टी देखिला लोचनी लाजले विरोनी. आता भगवंताचं तिने पुन्हा पुन्हा कृष्ण दर्शन घेतलं. नवल तर वाटलंच होतं. ती लाजून गेली. लाजली का? अनंत जन्माला आपल्याला देवाचं दर्शन झालं नाही, आत्ता झालं. हा एक आनंदाचा प्रकार आहे, लाजण्याचा बी आहे. आणि लाजून त्याच्या स्वरूपात ती विरून गेली. देखिला लोचनी लाजली विरुणी. भगवंतामध्ये विरून गेली. कारण देखिला डोळा बैसल्या वदनी. जे डोळ्याने पाहिलं ते अंतकरणात आलं. अंतकरणातून पुन्हा आत तद्रूपता तिला प्राप्त झाली. मागुती खुंटले से मनी पांगुळले. आता भगवंतामध्ये विरून गेल्यानंतर मन शिल्लक राहतं का? पांगुळलं मन. आता मन कुठेही जाणार नाही. कारण व्यापकामध्ये कधी क्रिया होत नसते, परिच्छिन्न पदार्थामध्ये क्रिया होत असते. आता ही व्यापक झालं, तिचं मन सुद्धा पांगळलं. गती खुंटली. गती खुंटली म्हणजे आता कहापक डारू देखे अनेरा. देखा तो व सबहिनी घेरा. जिकडे तिकडे भगवान आहे. आता पाऊल तरी कुठे टाकायचा? म्हणून व्यापकात क्रिया होत नाही. सरले नेत्राचे देखणे. आता डोळ्याचे नेत्राचे देखणे प्रत्यक्ष प्रमाण आहे. प्रत्यक्ष प्रमाण हे ईश्वराच्या ठिकाणी चालत नाही. प्रत्यक्ष अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती सगळी प्रमाण तिथं अप्रमेय होतात. प्रमेय अप्रमाण केले अमृतानुभवात म्हटलेले आहे, ती जाऊ शकत नाही. कारण प्रत्यक्ष प्रमाण डोळ्याने दिसतं ते खरं असतं, पण दिसतं ते खरं असतं असं नसतं. दिसतं तसं नसतं. म्हणून जग तेवढं तरी म्हणा. हां, म्हणून डोळ्याचं काय उपयोग नाही. श्रुती श्रवण ऐकणे. आता कानाने ऐकणेही तिचं संपलं. कानाने ऐकणे बंद का झाले? कारण शब्द हा आकाशाचा गुण आहे. पंचकरणामध्ये शब्द हा आकाशाचा गुण असल्यामुळं आकाशच जेथे लपून गेलं, मायामध्ये लीन झालं, तिथं शब्द काय करणार? म्हणून परा पशंदी मध्यमा आणि वैखरी सर्व वाण्या बंद पडल्या. कानाचे ऐकणे बंद झाले. कारण चित्तच कृष्णाने चोरून घेतले होते. चित्त चोरीले कानाचे चैतन्य. देव कोणाचंही चित्त चोरत नाही. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. ज्याचं मल विक्षेप गेलाय, मल विक्षेप आवरण, मल विक्षेप गेला आवरण बघू पुढे, पण मल विक्षेप गेलाय तसंच देव चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. कारण शास्त्र असं आहे, 3 दोषानं युक्त तो पामर, 2 दोषानं युक्त तो विषयी.
एक देशानं ऐकतो तो मुमुक्षू दोष विवर्जित जीवनमुक्ती. दोष कुठले ते आता बघून घ्या, वेळ खूप कमी आहे. म्हणून या ठिकाणी चित्त भगवंत कुणाला चोरतो, ज्याचं शुद्ध अंतकरण आहे त्याचं चोरतं, दुसरं कुणाचंही चोरत नाही. शुद्ध अंतकरण पाहिजे, त्यांचं शुद्ध झाल्यामुळे चोरलेलं आहे. निमिक खुणावले मज हे तव घडले सहज. आता निमिकचा अर्थ केला गेला आहे तत्वमसी महावाक्य. तत्वमसी म्हणजे निमिक आहे. मोठगे गुरुमुखे उदयित दिसे हृदयी स्वयंभूच असे, प्रत्यक्ष भाव लागे अपैसे. या छोटंसं आहे ते. निमिक खुणावले म्हणजे महावाक्याचा उपदेश केला. तत्वमसी मज घडले सहज. काय सहज घडलं? बिंबी बिंब तसे निज हे जीव हाची झाला. आता जीव आहे, हा जीव प्रतिबिंब आहे. हा बिंब प्रतिबिंब वादामध्ये बिंबासारखंच प्रतिबिंब असतं, फरक काही नसतो बिंब प्रतिवादामध्ये. आणि ज्यावेळी तो बुद्धिभेदाचा आरिसा जया हातूनी पडिला विरेशा, तो प्रतिमुख भासा मुकला की. बुद्धिभेद करणारं जे अंतकरण आहे तेच जर खलास झालं तर प्रतिबिंब राहत नाही आणि प्रतिबिंब सापेक्ष बिंबही राहत नाही, दोन्ही संपून जातात आणि निजरूप प्राप्त होतं. जीव हाची झाला. आता जीव होता तोच झाला. प्राप्ताची प्राप्ती, नित्यनिवृत्तीची निवृत्ती. परमार्थामध्ये काही मिळवायचं नसतं. परमार्थामध्ये प्राप्य पापक भाव आहे का निवृत्ती निवर्तक भाव आहे? परमार्थामध्ये प्राप्य प्रापक भाव आहे का निवर्त्य निवर्तक भाव आहे? सांगा सर. परमार्थामध्ये निवर्त्य निवर्तक भाव संबंध आहे. काम क्रोध लोभ निमाले ठाईची. काम क्रोध मद मत्सर हे ठेवायचेत का घालवायचेत? घालवायचे म्हणजे निवर्त्य निवर्तक भाव आहे. म्हणून परमार्थामध्ये मिळवायचं काय नाही, उलट घालवायचं. संसारामध्ये मात्र मिळवायचं आहे. काय काय मिळवायचं आहे? लग्न झालेल्या माणसाला भेटा, लाटणं पळपटपासून मिक्सरपासून सगळं मिळवायचं आहे. म्हणून तिथं प्राप्य प्रापक भाव संबंध आहे आणि इथं निवर्त्य निवर्तक भाव संबंध आहे. म्हणून जीव हा होता तोच झाला, नवीन असं काय नाही. आता नाही मज उरी हा तव बाहूज भीतरी. आता काही शिरलं कुरलं नाही. तुका म्हणे उरी नुरे त्याचे खरे उपकार. काही देवाने शिल्लक ठेवलं नाही. म्हणून जीव परमात्मरूप झाला. अवघी अंतरली दूर गेले मनुष्यपण. सगळं अंतरतं. अंतर्बाह्य कृष्णरूप झाल्यामुळं काय झालं? त्याचे सगळे लोक दूर गेले. दूर जातात त्याचा अर्थ जो परमार्थाला लागतो त्याला कोणी सहाय्य करत नसतं आणि जो संसाराला लागतो त्याच्या लग्नातच सगळे सहाय्य केल्याशिवाय राहत नसतात. बरोबर आहे का? आळंदीला विद्यार्थी आला तर त्याला धोतराची पंचत असते. सकाळची मधुकरी येते पण सकाळी खातात म्हणजे जेवतात पण संध्याकाळी काय खाऊ. आणि संसारी माणसाला प्रश्न पडतो काय काय खाऊ. हा दोघातला फरक आहे. कारण सगळे दूर जातात. जोपर्यंत चळण गा तोवरी म्हणती माझा माझा. म्हणून परमार्थ लागलेल्या माणसाची अवस्था अति विचित्र असते. पण सहन करा, विद्यार्थी तसे सहन करा, पुढे तुम्हाला काही कमी नाही. क्षणभरी आम्ही सोसिले वाईट साधिले अवीट निज सुख असा आहे. याची ओ भेटी पडली संसाराची तुटी. भगवंताची जर भेट झाली तर संसाराला तुटी पडते. म्हणजे संसार म्हणजे अगा निपथणे आणि जन्मे हे साचचे एका माणून याला संसार म्हणतात. म्हणून जन्ममरण देवाच्या भेटीमध्ये जगन्मिथ्यात्व निश्चयपूर्वक जीवब्रह्मैक्य ज्ञान होते आणि यालाच खरी भेट म्हणतात. जीवब्रह्मैक्य झालं पाहिजे, जगन्मिथ्यात्व निश्चय झाला पाहिजे आणि आनंदाचे डोही आनंद तरंग याला खरी देवाची आपली भेट म्हणतात. तरच संसाराची तुटी पडते, नाही तर पडत नाही. हा संसार नष्ट होत नाही. संसाराचं मिथ्यात्व कळतं. संसार नष्ट होतच नाही कारण ती जीवसृष्टी आणि ईशसृष्टी. माणसानं जीवसृष्टी बदलावी का ईश्वरसृष्टी बदलावी? ईश्वरसृष्टी. ईश्वरेणापि जीवेन सृष्टम द्वैतम विविच्यते विवेकै सती जीवेन हेयो वंदस्फुटी भवेत. पंचदशी. ईश्वराने एक निर्माण केली आणि जीवाने केली. म्हणून ईश्वराच्या सृष्टीला आपण काही करू शकत नाही. त्याने केले त्याप्रमाणे प्राणी कर्म सापेक्ष होणारच. नो चेंज ॲट ऑल. काही फरक होणार नाही. पण जीवसृष्टी मनुष्य बदलू शकतो हे विशेष आहे. म्हणून संसार हा खरा मानसिक संसार आहे. त्याची तुटी पडली. शब्द मावळला. गोष्टी मी काय सांगू. आता शब्दच जर त्या ठिकाणी गेला तर बोलण्याचं संपलं. आता गोष्टी काय सांगणार. ऐसा कैसा हा दानी करून येणता बोहणी सुखासाठी सांजवणी केले रूपातच. असा भगवान दान करणार आहे. त्यांनी अशा प्रकारे मला रूपातीत केलेलं आहे. कृष्णाची भेट झाल्यानंतर संसार कुठला मावळला. परमात्मा सख्य लाभाकरता रूपातीत व्हावे लागते. कारण रूपातीत झाल्याशिवाय रूपातीत शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे 5 विषय आहेत आणि हे 5 विषय प्रत्येक भूताचे आहेत. आणि ज्यावेळी प्रत्येक भूत एका एका भूतामध्ये मिळून जातं
पृथ्वी पाण्यामध्ये मिळते, पाणी अग्नीत मिळतं, अग्नी वायूत मिळतं, वायू आकाशात मिळतो, आकाश मायेत जातं, मायेस तद्रूप होते म्हणजे आज्ञान नष्ट होतं. आता आज्ञान नष्ट झाल्यानंतर रूप राहील का? आणि निर्गुण निराकार अशी साम्य अवस्था देव प्राप्त करून देतो. म्हणून ती रूपातीत झाल्या हो सांजवणी केले रूपावीत. आज करुण्या निर्विकारा रिगुण परे जावया घरा. आता देवाने मला निर्विकार केलं, कारण भगवान कसा आहे? निर्विकार आहे. असंगोही अयम पुरुषः. भगवान असंग आहे. विकारी कधी होतो? संबंधामध्ये. संबंध कधी असतो? दोन पदार्थामध्ये असतो. आता एकमेवा अद्वितीयम ब्रह्म असेल तर संबंध राहील का? राहत नाही, कारण सगळीकडे भगवान भरलेला आहे. आता विकार राहणार नाही, अविकारी भगवान आहे. आणि त्याप्रमाणे तिला केल्यामुळं तीही रूपाती झाली, अविकारी झाली. पुण्य घरी जायला म्हणजे प्रपंचाकडे पाहायला तिचा लिंगदेह उरला नाही. कसा उरला नाही? आजी करुण निर्विकारा रिगुणे जावया घरा. नुरे कल्पणीशी थारला सरले लिंगदेह. कल्पना तीच झालेली आहे, कारण जगत ही कल्पना आहे, नाही माया हीच कल्पना आहे. माया ही मानावं लागली. पहिलं अजातवादाच्या दृष्टीने जगत नाहीच, न झाला प्रपंच आहे परब्रह्म. पण जे बद्धजीव आहे ते म्हणतात आम्हाला दिसतं जगत, त्याची काय वाट? ते वाट लावण्याकरता अनिर्वचनी खाती सांगावी लागली. आणि सामान्य रूपाचं ज्ञान, विशेष रूपाचं अज्ञान, याच्यामध्ये अविद्येचा क्षोभ होतो आणि जगत प्रतीतीला येतं. म्हणून हे जगत मायेचा परिणाम आहे, चैतन्याचा विवर्त आहे. म्हणून सगळी कल्पना आहे. जो विवर्त असतो तर तद्रूप असतो, तत्स्वरूप असतो. म्हणून ही कल्पना सुद्धा सरली नाही. लिंगदेहच नष्ट झाला. लिंगदेह म्हणजे स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह. लिंगदेह पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण म्हणून बुद्धी चित्त अहंकार 19 तत्वाचं शरीर. त्याच्यात लिंगदेहाचंच सगळं कार्य असतं. ज्यावेळी स्थूल शरीर सुटतं त्यावेळी स्थूल शरीर इथंच पडतं. लिंगदेह कारण देहाचं निघून जातो, काही दिवस फिरतो आणि पुन्हा दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. पण ब्रह्मज्ञान होईपर्यंत ही अवस्था आहे. म्हणून जीवन देखे मरण. कुठपर्यंत मरण न देखे? ब्रह्मज्ञान होईपर्यंत. कारण जीवाला सूक्ष्म शरीर तेच असतं, किती जन्म घ्या, पण स्थूल शरीर मात्र बदललेलं असतं. तो लिंगदेह जर गेला, बाधित झाला, आणि ज्यावेळी शरीर सुटलं त्यावेळी नतस्य प्राण उत्क्रामन्ते तत्रैव समैलियन्ते. उपनिषद. त्याचे प्राण आता फिरत नाही दुसऱ्या शरीरामध्ये. तत्रैव सम्मिलियन्ते. पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पंचकरण बघून घ्या, त्याच्यामध्ये सगळं विलीन होतं. त्याची ज्योती ज्योतीमध्ये विलीन होते, तद्रूप होतो. ज्ञानदेव म्हणे ती ही उभी मूर्ती चिदाभास ज्योती आहे आणि ज्योत पांडुरंग आहे, त्याच्यामध्ये विलीन होते. आता पुन्हा लिंगदेहाचा पत्ता नाही, जन्म नाही आणि मरण नाही. म्हणून जन्ममरण घालायचं असेल तर ब्रह्मज्ञानाशिवाय ते जाऊ शकत नाही. ही स्थिती तिला प्राप्त झालेली. आता एक दुसऱ्याला सांगते, ती काय सांगते ऐका आता. नुरे कल्पनेची थारला सरले लिंगदेह. मी तव वेधली त्याची सवेची झाली तत्वमसी. मी त्याच्यासारखे आता झाले, पण कुणामुळे झाले? तत्वमसी. तत्वमसी हे वाक्य आहे सामवेदाचं. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्वेद. प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मासी, तत्वमसी आणि अयम आत्मा ब्रह्म अशी 4 महावाक्य आहेत. त्यापैकी उपदेशाचं एकच वाक्य आहे तत्वमसी आणि 3 वाक्य अभ्यासाची आहेत. तर इथं तत्वमसीचा वाक्याचाच उच्चार आहे. तत्वमसी. तत्पद वाच्य, त्वमपद वाच्य, तत्पद लक्ष, त्वमपद लक्ष, तत्पद वाच्यांश, त्वमपद वाच्यांश आणि दोन्हीचं असी. याच्यामध्ये बाद समानाधिकरण आहे. बाद करायचा अंतकरण आणि पडलेलं प्रतिबिंब. इकडं माया आणि त्याचं प्रतिबिंब याचा बाद करायचा. इकडं कोटस चैतन्य आहे, भगवंताचं ब्रह्मचैतन्य आहे, याला मुख्य समानाधिकरण म्हणतात. बाद समानाधिकरण आणि मुख्य समानाधिकरण दोन्ही केल्यानंतर प्रश्नच राहत नाही, जीव ब्रह्मरूप होतो. ज्यावेळी दादांनी लिहिले विचारसागरामध्ये, ज्यावेळी मुलीचं लग्न होते त्यावेळी ती आपल्या कुळगोताचा त्याग करून पतीकडे येते का ती ठेवून येते? बडे महाराज काय करते? त्याग करून येते. बाद समाधानीकरण तिला येतं. म्हणजे एक मुलगी बाद समाधान करू शकते, आपल्याला जमणार नाही का? हा तरी म्हणा आज तरी. मग पुढे सर एक स्त्री करू शकते बाद समाधान, पतीशी समरस होते. पतिव्रता असेल तर प्रश्नच नाही. म्हणून बाद समाधानीकरणानंतर मुख्य समाधानीकरण होऊ शकते. म्हणून तत्वमसी महावाक्य करणारी स्थिती तिची जी झालेली आहे ती होऊन गेली, तेच ती सांगते. तत्वमसी महावाक्य खूप श्रेष्ठ आहे, कारण तत्वमसी महावाक्याने जीव ब्रह्मैक्य ज्ञान होऊन जीव ब्रह्मरूप होतो आणि शेवटी अमब्रह्मास्मित्यकारक वृत्तीही गुरूंच्या कृपेने तद्रूप होते आणि माणूस जीवन सफल होतं. म्हणून जीवन सफल करण्याकरता ह्याच वाक्याचा उपयोग होण्याकरता तत्वमसी महावाक्य आहे. गुज लपवावे मानसी तुम्ही सख्यांनो. आता गुज काय लपवायचं? अमब्रह्मास्मित्याकारक जी वृत्ती झालेली आहे ती लपून ठेवा, म्हणजे तीही निवृत्त करा, कारण तो सुद्धा भ्रम आहे, तो सुद्धा ठेवायचा नाही. याच्या लागल्या अभ्यासी गेले मीपणाचे पिसे. आता अभ्यासाला लागले म्हणजे काय? पूर्वाभ्यास हा आपण जे मिळवलंय एकदम
देह विवर्जित अवस्था होत नाही. जरी तत्त्वमसी महावाक्याचा उपदेश झाला तरी देह विवर्जित, देह तादात्म्य विवर्जित अवस्था होण्यासाठी पूर्वाभ्यास हा सूत्र आहे. पुन्हा पुन्हा अभ्यास केला पाहिजे. तच्चिंतनम तत्कथनम अन्यन्य तत्प्रबोधनम एकत एक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. पुन्हा पुन्हा त्याचा आम्ही अभ्यास केला, पुन्हा चिंतन करायचं, पुन्हा प्रमेय संशय, प्रमाण संशय, विपरीत भावना सारख्या उठतात. त्याच्याकरता श्रवण मनन चिंतन पुन्हा वेदाभ्यास हा केला पाहिजे. हा अभ्यास केल्याशिवाय वृत्ती निवृत्त होत नाही. म्हणून आपले ऐसे इंद्रियासहित तत्वमसी गुज लपवावे मानसी तुम्ही याच्या लागल्या अभ्यासे गेली मी पणाचे पिशे. मी अहममतेची लवड सवडी माते नबपतीच बापडी म्हणून जन्म मरणाचे धुटी डवळत ठेले. अहम इति प्रथमाध्यास. हा अहम हा कार्याध्यासला पहिला अध्यास आहे आणि मग मम आहे. कारणाध्यास अविद्या आहे. दोन्ही अध्यास गेले पाहिजे. कारण एक मावळित विश्वाभासू नवल बदैला चांडवसू अद्वयाब्जनी विकासू वंदू. आता तिथं विश्वाभास, विश्व हा अर्थाध्यास आहे, आभास हा ज्ञानाध्यास आहे. ज्ञानाध्यास आणि अर्थाध्यास दोन्ही निवृत्त जसे होतात तसं इथंही मीपणाचा अहम ब्रह्मास्मत्यकार वृत्तीसुद्धा नष्ट झाली पाहिजे. केली आहे आपले ऐसे इंद्रियासहित. भगवंताने काय केलं की इंद्रियासहित त्यांना आपलं केलं. म्हणजे काय केलं, अभ्यासाला लागल्यानंतर इंद्रियासह वर्तमान परिपूर्ण चैतनंद भगित आहे. इंद्रियासह वर्तमान जर अवस्था आत्ता मी सांगितल्याप्रमाणे गवळणी काय करत होत्या, गोपी म्हणजे इंद्रियद्वारे ब्रह्मरसम पिबती ती गोपी ही. गो नाम इंद्रिय, गो नाम पृथ्वी, गो नाम गाई. पण इथं इंद्रियाचा अर्थ घेतलेला आहे. आपल्या इंद्रियाद्वारे ते ब्रह्मरस पिऊ शकतात तेवढी अवस्था येऊ शकते. माऊलीचं प्रमाण मी दिलेलं आहे. पूर्ण चैतन्य भोगले हे तव दुजे निमाले. पूर्ण चैतन्य म्हणजे तद्रुपता, अखंडकारता, द्वैत भ्रम सर्व निष्ठ झाला की अद्वैत परमात्माकार वृत्ती होऊनच जाते, द्वैत राहत नाही. अलिंगुणिया अंतरी रिपून एक बाहेरी. आता भोगिले तव दुजे निमाले, देह अखंडित ठेले होते जैसे तैसे. पुन्हा इथं आलंय अखंडित, अखंडाकार वृत्ती झाल्यानंतर ठेले जैसे तैसे, जसं होतं तसंच प्राप्त होतं. म्हणजेच प्राप्ताची प्राप्ती. मधी फक्त भ्रम असतो, तो भ्रम काढायचा. भ्रम गेल्यानंतर आपणच आपले आहोत, दुसरं काही नाही. मी भ्रम आहे, जगत भ्रम आहे, सगळं भ्रम आहे. म्हणून परमार्थ म्हणजे काय हो, भ्रम आहे का, भ्रमच आहे. पण कुठला भ्रम आहे, एक संवादी भ्रम आणि एक विसंवादी आहे. संसार करणं हा विसंवादी भ्रम आहे आणि परमार्थ करणं हा संवादी आहे. भ्रमची परी फळये हाताला. भ्रमच आहे पण फळ हाताला येतं, तो नष्ट झाला, प्राप्ताची प्राप्ती. बुधा आता दृष्टांताला वेळ नाही. आलंगुणी अंतरी रिगुण पुरे बाहेरी. आता भगवंत रूप मी झालेले आहे. आलिंगन म्हणजे परमात्म रूपाला आलिंगन दिलं, याचा अर्थ त्याच्या स्वरूपावर मी तद्रूप झाले. आता निर्विकाराच्या शेजारी प्रेम दुणावतं. आता निर्विकार मी झालेले आहे पण एकाच अधिष्ठानावर आता आमचं प्रेम दुणावत आहे. म्हणजे मी त्याचा आनंद आणखीन घेत आहे. अशा विठ्ठलाची भेटी झाली तर तो काय करतो, प्रेम बाप रुक्मादेवी विठ्ठलाची भेटी आजी संसारासाठी घेऊन ठेला. संसारासगट मला तर तारलंच पण संसारालाही तारून टाकलं. म्हणजे संसाराला तारलं कसं काय म्हटलंय, तारलं याचा अर्थ अवघाची संसार. पुढचं म्हणा ना, सुखाचा करीन, तेवढं तरी म्हणा, नाही झाला तरी. संसार सुखाचा होतो का, कधीच होत नाही. पण संसाराचं अधिकरण जो परमात्मा अध्यस्त पदार्थ अधिष्ठान रूप असतो, या न्यायाने अधिकरण रूप अधिष्ठान रूप झालेलं संसार हा ब्रह्मरूपच होतो. म्हणून अवघाची संसार सुखाचा करीन म्हणजे ब्रह्मरूप करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. म्हणून हा संसारही त्यांनी ब्रह्मरूप करून टाकला आणि मलाही ब्रह्मरूप करून टाकलं. आता पुढच्या वेळी काय अवस्था त्या गोपींची झाली ते पुढच्या अभंगामध्ये. त्वचेची राहा त्वचेची आराना धाडू नको मना, त्वचेची आराना धाडू नको मना. तेथे नंदाचा काना डोळा घाली गो आयो, गाईचा गोवाळा यमुनेचा पाबळा. धरी माझा चुळा तर मी पाळली, आख फिरे गोवळी केली मजसी रांडोळी. भावे नारली मग मी पळाली गो, गळा गुंजमाळा गळा गुंजमाळा. गाठी डांग मोर विसा पिठी, सो करू लागे पाठी नंदाच्या गोवायो. माझा गोवळा यमुनेच्या
आज्ञा करी हरी बीज करे वेडारी चुंबन दे हरी मग मी पळाली गो. ऐसे पळत पळत गेलीये कानोने मोहिले माझे मीच झालीये मग मी संभोखिले गो. पुन्हा चार लागते गोर पुन्हा बोर लागते गोर पुन्हा नाही माझी चार माझी आईये गो गो. पूर्व पुण्य फळले देह मुक्त झाले पूर्व पुण्य फळले देह मुक्त झाले बाप रखुमा देवीवर विठ्ठले ऐसे केले गो. नाचा गोळा यमुनेचा पावळा धरी माझा चोळा मग पळाली गो. त्वचेची राणा धाडू नको म्हणा. एक गवळण कृष्ण संबंधाने आपला अनुभव सांगते. आता त्वचेची राणा भगवंताची जी कांती आहे पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नगिळ फाकती प्रभा जैशी. भगवंताची कांती अशी आहे की पाहिली या वेद लावी बैसे जीवी जडोनी. पण शेवटी त्वचा हे स्पर्श विषयाचं एक प्रतीक आहे. तेव्हा त्या गवळणीला असं सांगायचंय मला त्वचेच्या राणाला पाठवू नको. म्हणजे काय कर रान म्हटलंय बरं का, कारण पंचविषय हे रानच आहे. पण भगवंताचं तसं नाही, कारण त्याची शुद्ध उपाधी आहे आणि तो षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे. तरीसुद्धा तू तिथं थांबू नको. तिथंच तू कृष्णाची मूर्ती पाहिल्यानंतर तिथं रमू नको. शरीराकडे जाऊ देऊ नकोस. का जाऊ नको? हे जे स्थूल शरीर आहे हा जो भगवान आहे हा आहे निर्गुण निराकार पण झालाय सगुण साकार. मनाला कुठे लावायचं? चित्तम चिदती विजानीया तकार रहितम यदा तकारो विषय ध्यासो जपा रागो यथा मणिही. चित्त हे चिदच आहे पण त लागला त्यात चित्त झालं. त कशाचा आहे? तकारो विषयात ध्यास. हा पंचविषयाचा ध्यास लागला की माणूस त्याच्यामध्ये गुंततो आणि खलास होतो. म्हणून त्या केवळ त्वचेवर थांबायचं नाही. त्या भगवंत जो निर्गुण निराकार आहे देवाची रूप तीन निर्गुण निराकार सगुण निराकार आणि सगुण साकार. त्याच्यामध्ये निर्गुण निराकार आणि सगुण साकार जी रूप आहेत सगुण साकार आणि सगुण निराकार. आता निर्गुण निराकारामध्ये अन्वय कुणाचा आहे? निर्गुण निराकारामध्ये कुणाचाही अन्वय नाही. पण निर्गुण निराकाराचा मात्र सगुण साकारात आणि सगुण निराकारात नाही. सगुण निराकारात व्याप्ती आहे. म्हणून तू अन्वय व्यतिरेक पूर्वक जे निर्गुण निराकार रूप आहे तिथं तुझं मन जाऊ दे. तिथंच मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी. तिथं तुझं मन जाऊ दे. इथं त्वचेच्या राणामध्ये मला तिथं पाठवू नको. आता हे लौकिक भागाने पुढचा भाग सांगितलेला आहे. तेथे नंदाचा काना डोळा घाले गो आयो. हा जो भगवान आहे ना हा स्त्रियांना फार डोळे घालतो असं लौकिकाने केलेलं आहे. काय सांगू बाई, यमुनीच्या तीरावर गाईचा गोवळा म्हणजे गाई राखणारा भगवान श्रीकृष्ण, पावळा म्हणजे तीरावर, धरी माझा आचुळा, आचुळा म्हणजे पदर, त्याने माझा पदर धरलेला आहे. आणि मग मी काय केलं? पळून गेले. ताकपिरी गोवळी केली मजसी रांडोळी. ताकपिरी म्हणजे त्यांचे जे मित्र आहेत ताक पिणारी जी गुरख्यांची पोरं त्यांचे स्नेही, त्यांनी माझी रांडोळी केली म्हणजे फजिती केली. भावे नारली मग मी पळाले. एक मनामधल्या भावाने त्याला माझ्या घेरून टाकलं. त्या घेरलेल्या मुलामधून मी सुद्धा पळून गेले. आता श्रीकृष्णाचं वर्णन करते. गुंज माळा, भगवंताने गळ्यात गाठलेल्या गुंजाच्या माळा घातलेल्या आहेत. डांगा म्हणजे लांब काठी घेतलेली आहे. मोरपिसा डोक्यावर लावलेले आहेत आणि असं नंदाचं पोर, मोरपिसा वेठी, सोकरू लागे पाठी. आता सोकरूचा अर्थ मला सापडेनाच, तर सोकरूचा अर्थ सांगितला पोर. आता कधी कळला असतं आपल्याला. म्हणून नंदाचं पोरग माझ्या पाठीशी लागतं आई ग, अशी ती गवळण म्हणते आहे. मग तिने काय केलं? एका करे धरी बीजा करे वेढाळी. एका हाताने मला धरलं, बीजा म्हणजे दुसऱ्या हाताने आलिंगन दिलं म्हणजे धरून. आणि श्रीकृष्णांनी मला काय केलं? चुंबन दे हरी मग मी पळाले. भगवंताने मला चुंबन दिलं. आता इथं चुंबन दिल्यानंतर आपल्यावर बरेच आक्षेप घेतले जातात, पण त्यांना हे कळत नाही की भगवान गोकुळामध्ये असताना 5 वर्षाचं माझं बाळ गे, अंगडी खेळ असं लिहिलंय की नाही. 5 वर्षाच्या बाळाचं चुंबन कसं असतं कळत नाही लोकांना. उदिश टीका करतात. रास क्रीडेवर जास्त लोक बोलतात. पण मला नाथ भागवतामध्ये एक ओवी सापडली. जेथे क्रीडे मी आत्मा रामू तेथे केविरी गे बापोडा कामू. माझेनी कामे गोपी निष्कामू काम संभ्रमू त्या नाही. खूप गोड गोवी आहे.
माझ्याकडं गोपी आल्या त्या निष्कामच होतात, आल्या कामाच्या इच्छेने, पण निष्काम होऊन परत गेल्या. म्हणून असं जरी असलं भगवंताने चुंबन दिलं तरी मी पळाले. ऐसी पळत पळत गेली कान्होने मोहिले. आता मी पळत जरी गेले तर भगवंतानी मला मोह घातला, मला मोहित करून टाकले. हा भगवंताचा मोह आहे. भगवंतानी जर मोह घातला ना तर आपण ब्रह्मरूप झाल्याशिवाय राहत नाही, आणि संसाराचा मोह आला ना तर नरकात गेल्याशिवाय राहत नाही. हा दोघातला फरक आहे. माझी मीच झाली. आता त्याने मोह घालवला म्हणजे काय केलं? असा मोह घालवला, संसाराचा मोह घालवला. मीच माझी झाली, मीची झाली आहे, मग मी समोर केली आहे. मीच माझी झाली म्हणजे मी आत्मरूप झाले. मी आत्मरूप होतेच, पण थोडासा भगवंताच्या कृपेचा आशीर्वाद पाहिजे होता, तो मला मिळाला. माझीच मला प्राप्ती झाली. माझे सुख मज दावेले डोळा, दिदली प्रेम कळा ज्ञानमुद्रा. हे देवाला लागू पडतं. आणि मला अतिशय संभोग केले म्हणजे संतोष झाला. एकदा ब्रह्मज्ञान झालं ना मग तो जीव संतोषामध्ये राहतो. एक श्लोक आहे असा, सर्पा पिबंती पवनम न च दुर्बला असते, शुष्के तृणैर्वनगजाबलिनो भवन्ति, कंदे फलैर्मुनिवरा क्षपयन्ति कालम, संतोष एव पुरुषस्य परम निधानम. सर्पा पिबंती पवनम. सर्प काय पितो? हवा. तेजस्वी असतो. हे बेडकं खाणारे बिघडलेले असतात. पण सर्प असा हवा पितो. आमच्या आश्रमात खूप साप आहेत, नाग आहेत. काल एक दिसला, मुलं म्हणली काय करायची, त्याचीच जागा आहे, त्याला जाऊ द्या, आपण काही करायचं नाही. पण हे असतं, आपण जर सप्पा सा 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 म्हणतपर्यंत धोतर ओलं होते, एवढं आपण घाबरतोय, आहे की नाही. पण तो किती तेजस्वी असतो, फक्त हवा पितो. सर्पा पिबंती पवनम न दुर्बला असते, शुष्के तृणैर्वनगजा बलिनौ भवन्ति. काय खातो? शुष्क तृण आणि झाडाची पानं किंवा काड्या. पण काय बलवान असतो हत्ती, आहे की नाही. कंदे फलैर मुनिवरा क्षपयंती कालम. जे मननात मुनी जे ध्यान करतात ते कंदमुळं खातात, पण तेजस्वी कसे असतात. म्हणून संतोष एव परुषस्य परम निधानम. संतोष हा माणसाचा शेवटचं निधान आहे, आणि ते तिला प्राप्त झालेल्यामुळे तिला आनंद झालेला आहे. आता तुना चार लागते गोर, तुना बोर लागते गोर. याचा अर्थ लागणं अतिशय कठीण झालं होतं. पण तुना म्हणजे तुझा, चार म्हणजे आचार, लागते म्हणजे लागतो, गोर म्हणजे गोड. तुना बोर लागते गोर. तुझा आचार मला गोड लागतो, आणि तुझ्याप्रमाणे माझाही आचार झालेला आहे, पण तुला नाही माझी चार, पण तुला मात्र माझी चाड नाही. काय करावं देवा, तू माझ्याबद्दल काहीच कसं विचारित नाही, असा एक पूर्वभाव. आता पूर्वपुण्य फळले, देहमुक्त झाले, माझी पूर्वपुण्य फलरूप झाले, आणि मी बाधितान वृत्तीने देतात मी वर्जित अशी अवस्था माझी झालेली आहे. कारण बाप रुक्मादेवी विठ्ठलाच्या कृपेने ते होतं. कारण पूर्वपुण्य फळले नंतर कितीतरी त्याचे अभंग आहे. पण पूर्वपुण्य म्हणजे जर आपण निष्काम देवाचं नाव घेतलं तर निष्काम कर्मापासून नैष्कर्म्य सिद्धीपर्यंत ते नाम उपयोगाला येतं. कारण नामामध्ये शक्ती खूप आहे. हरिविचारणी अनंत वापरायची. परमगुरू रंगनाथ महाराज म्हणायचे, नामाची शक्ती कळाली. नामाची शक्ती किती जन्माचं पातक निवृत्त करते. नामाची शक्ती पातक निवृत्त करते. नंतर लांडग्याची शक्ती बोकडाला तोडून काढते. वाघाची शक्ती माकडाला झाडावून खाली पाडते. मुंगीची शक्ती हत्तीला उलटे पाडते. बाईची शक्ती नवऱ्याला नाचवते. खरं आहे का? तुम्ही सांगा. खरं आहे ना? कारण ह्या मुलांना माहीत नाही, माहिती नाही, ते चांगलं आहे, पुढे बघून घ्या. मायेची शक्ती जीवाला गरगर फिरवते, ह्या देहातून त्या देहातून. शेवटचा सिद्धांत, ज्ञानाची शक्ती अज्ञान निवृत्त करून जीवब्रह्मक्य देऊन मुक्त करते, अशी त्याच्यामध्ये शक्ती आहे. म्हणून पूर्वपुण्य फळण्याकरता नामस्मरणे श्रेष्ठ आहे. पूर्वपुण्य फळले, देहमुक्त देहतात्म्यवर्जित अवस्था झाली. बाप रुक्मादेवी विठ्ठले ऐसे केले गाय. बाप रुक्मादेवी विठ्ठलाने माझी अशी अवस्था केलेली आहे. आता पुढे भगवंता गोपीचा संवाद. ठाकुनी आली तुझ पास, किती मुकली मनुष्यपणासी. भले केले विठ्ठला पिढे भरला सावरा. घरीची पोपती सोडी जाऊ देवहीला. संसार सावला माझा पालटूनी दिसे, तरी मी होईन तुझी कामारी दासी. भले केले विठ्ठला पिके भरला सावला. घरीची गोपती सोडी जाऊ देवहीला. संसार सावला माझा पालटूनी
पालटोनी दिसे बापर कुमादेवी वरा विठ्ठला गुणारसी भले केले विठ्ठला पिके भरला सावला कैसे कोपती सोळे जाऊ दे ठाकूर आले तुझं पासी. भगवंतावर येण्याकरता, ठाकूर म्हणजे जवळ येण्याकरता, भगवंताजवळ येण्याकरता पूर्व पुण्य फळले देही मुक्त झाला. पूर्व पुण्याशिवाय भगवंताजवळ आपण येऊ शकत नाही, कारण पूर्व पुण्य होय गाठी. पूर्व पुण्य असल्यास बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. पूर्व पुण्य त्या गोपीचं होतं, तेव्हा ती भगवंताजवळ आली. तिथे मुकले मनुष्यपणाशी. आता तिथे म्हणजे मूळच्या अज्ञानरूपी शरीर वगैरे सगळं जे होते त्याला अज्ञान हे कारणाध्यास आहे, त्याला मी मुकले. मनुष्यपणाशी सुद्धा मुकले. कारण तैसे येणेचे शरीरे शरीरा येणे सरी किंबवणा एरधारे चिरा पडे. मनुष्य देहाचं एवढं सार्थक आहे. एरधारेवर चिरा पडतं म्हणून मनुष्यत्व सुद्धा जातं. आणि दुसरं मनुष्यत्व ही जाती आहे. अनेकानुगतम एकम नित्यम सजाती. ती जाती सुद्धा जाती व्यक्ती पडे बिंदुले. माऊलींची रूढी आहे. ज्यावेळी भगवान कृपा करतो, तद्रूप करतो, त्यावेळी हे सुद्धा मनुष्यपण सुद्धा नष्ट होतं. आता भगवंताजवळ गेलं, मनुष्यपण तर गेलंच. देवाच्या जवळ आल्यामुळे काय केलं, देवाने अंगावर पिचकारी मारली. भले केले विठ्ठला पिके. पिकेचा अर्थ केला पिचकारी व्यावहारिक दृष्टीने. आणि पिकेचा अर्थ केला गेला महावाक्य. भगवंताने महावाक्याचा उच्चार केला आणि केल्याबरोबर भरला सावला. सावला म्हणजे वस्त्र व्यावहारिक दृष्टीने. आणि परमार्थिक दृष्टीने अंतःकरणरूपी वस्त्र तिचं लाल झालं, म्हणजे भरून गेलं, म्हणजेच पालटलं. लाल हा शब्द एक हिंदीमध्ये लिहिले आहे, मै लाली देखन को गया तर लालही लाल हो गया. पूर्ण बरोबर नाही माझं ते, पण माझा अर्थ आहे, कारण मी पाठ केलं नाही पण वाचलं होतं. लाल म्हणजे इथं भगवंत रूप ब्रह्मरूप असा अर्थ होतोय. काहींचं पाठ असेल, पण आता वेळ कमी आहे, नाही तर तुमच्याकडून विचारून घ्यायला मला पाठ करायला बरं पण नको. आता पिके भरला म्हणजे माझं वस्त्रसुद्धा पिचकारी मारल्यामुळं ते पालटलं, लाल झाले. भगवंता हे चांगलं केलं का, कारण घरची कोपतील सौडदे मला. आता देवानं तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला म्हणजे आपलं अंतकरण बदललं. आपलं अंतकरण देवानं बदलणं हे खरं चांगलं आहे, पण ती आपली म्हणते हे चांगलं केलं का देवा, चांगलं केलं का वाईट केलं. आपलं जर अंतकरण पूर्वी संसाराला सत्य समजत होतं, आता जर मिथ्या समजत लागलं तर चांगलं केलं का वाईट केलं काहीच सांगत नाही तुम्ही. पूर्वी जगात सत्यत्व वाटत होतं. कासया सत्य मानिला संसार काहे केले चार. चार म्हणजे चावटपणा. कशाला चावटपणा केला, कारण सत्य जर समजला तर देहाला आपण सत्य समजतो. देहाला सत्य समजल्यानंतर किती हत्या होतात. मी देह म्हणता ब्रह्महत्या येऊनिया पाठी, म्हणजे चांगलं आहे का मी देह म्हणायचं. मी पडलो का देह पडला. अहो देह पडतो, मी पडत नाही. मी सच्चिदानंद ब्रह्म आहे. मला भूक लागली का प्राणाला भूक लागली. भूक लागली, मला भूक लागली. तहान हा कोणाचा धर्म आहे, त्या प्राणाचा आहे, पण मला म्हणतो. म्हणून हे देह तादात्म्य वर्जित अवस्था करणं हे खूप चांगलं आहे. अंतकरण बदललं. जेथ हे संसार चित्र उमटे येतो मनोरूप पट फाटे. जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही. सगळं संपवलं, वस्त्रच पालटून टाकलं. पण ती म्हणते देवा हे तू चांगलेच केलेस का. आता घरची मंडळी माझ्यावर रागवतील, कारण माणूस परमार्थाला आल्यानंतर लोक रागवतातच. लोकांचं काय सांगू, माझं मी इकडं निघालो आळंदीला 22 वर्षापूर्वी. त्यावेळी 15 कीर्तनकार माझ्या खोलीवर येऊन सांगून गेले की तुम्ही आळंदीला जायचं नाही, काय तुम्हाला कमी आहे. म्हणजे मला ज्ञानेश्वरी कळून घ्यायची, जरी विचारसागर झाला असला तरी, कारण मी ड्युटीहून येऊन विचारसागर पूर्ण केला होता. तरी लोकांनी नाही, कीर्तनकारांनी मला अडवलं. ते म्हणले नोकरी सोडू नका. म्हणलं मी सोडून आत्ताच अर्ज देऊन ते घेऊन आलो आहे लेटर. ते म्हणले आम्ही तुम्हाला 10,000 रुपये महिना देऊ, पण तुम्ही इथं थांबा. डॉक्टर मला ती नाव माहीत आहे पण इथं प्रकट करत नाही. म्हटलं मी जाणार आहे. त्याच्यात विशेष म्हणजे आमचे बरेच गवई होते, मोठमोठी नावं आहेत, तुम्हालाही माहीत आहे, तुमचे मित्र आहेत, म्हणून सांगत नाही कारण चर्चा नको. मग ते म्हणले उद्या आम्ही मोर्चा घेऊन येणार. त्यांनी खरंच मोर्चा आणला, पण मला कळलं होतं का मोर्चा येणार आहे, म्हणून संध्याकाळची गाडी पकडून मी आळंदीला निघून आलो आहे. ते म्हणले एक माणूस सुटला, जाऊ दे आता काही इलाज नाही. का सुटला, लग्नामध्ये सगळे मंगल झाल्यानंतर, पूर्ण शेवटचा मंगल झाल्यानंतर टाळ्या वाजवतात. टाळ्या कशा करता वाजवतात, टाळ्या कशा करता वाजवतात. एक गिराईक वाढलं म्हणून फुकट कोणी टाळ्या वाजवत नाही, ही भानगड आहे. म्हणून आता त्यांना ते बरं वाटत नाही ना. आमच्यासारखे बाहेर आले, डॉक्टरसारखे आहेत, दटी महाराज आहेत, ती बरीच मंडळी आहेत, रागवतात आम्हाला लोक. त्यांना रागवत नसेल तर भाग्य आहे.
मला घरचे लोक रागवले नाही, पण बाहेरचे रागवल्याशिवाय राहिले नाही. म्हणून मंडळी माझ्यावर फार रागवतील, मला अगोदर जाऊ दे असे भगवान म्हणतायत. सावला माझा पालटून देशी, घरची कोपती जाऊ दे वहिला, संसार सावला माझा पालटून देशी. वा, ती म्हणती का आता संसार रूपी जे वस्त्र अंतकरण आहे तेच तुझं पालटलेलं आहे, पालटायचा प्रश्न आहे, पण माझं पालटून दे. जर तू माझं वस्त्र अंतकरण पालटून दिलं म्हणजे जगताला सत्यत्व म्हणत होतं, सत्यत्व निश्चय होता. आणि खरंच जर काय असेल तर सत्यत्व बुद्धी जाणं अतिशय अवघड आहे. आणि त्यालाच म्हणतात विपरीत भावना. प्रमेय संशय नाही, प्रमाण संशय नाही, कारण एवढा अभ्यासच केला नाही आपल्याला येईल कसा. पण विपरीत भावना मात्र माणसाला सोडत नाही, मोठमोठ्या महाराजांनाही सोडत नाही. माझा सोडायचा प्रयत्न चालू आहे. जय श्रीराम. ती गेली पाहिजे, ती जाणं अवघड आहे. तेव्हा देवा तू कृपा कर, देवाच्या कृपेशिवाय ते होणार नाही. म्हणून करून टाक. मी तुझी कष्ट करणारी दासी होईल, तरी मी होईन तुझी कामारी. पुन्हा तेच संसार सावला माझा पालटून देशी. बाप रुक्मादेवी विठ्ठला गुणराशी, तू गुणाची राशी आहेत, माझला गुणातीत करून टाक. आज 2 वेळा का म्हटलं? एकच आहे, संसार सावला पालटून देशी, पुन्हा संसार सालटा पावटून देशी बाप रुक्मादेवी विठ्ठला. कारण ही निश्चयात्मिका विप्सा आहे. निश्चयात्मिका विप्सा, आदरार्थी विप्सा आणि संपूर्णार्थित विप्सा. तर इथं निश्चयात्मिका विप्सा सांगायची आहे. म्हणून निश्चित देवा तू तेवढं कर आणि माझा अंतकरण रूपी सावला म्हणजे वस्त्र पावटून दे. आता पुढचं अभिन्न निमित्तोपादान कारण कसं आहे ते पुढच्या अभंगात गवळणी सांगतात. जलधराच्या धारी सिंधू जळ जया परी पुरोनिया रे महिवरी रे गोवळा तेजे शोकले काही हाणावया रे तैसे नवल तुझी कुसरी रे गोबळाचा लावून गोवितोसी दावूनी आल बसी लपुनी जासी तैसे माव न करी आम्हासी रे गोबळा ओखट चांग विचारून वाजे तया विण कवना खावो असे तो आपुलिया चाणा करी कोडीवरी झारा सेखी गगनी सामावला दिसे रे गोबळा आकाश तेची अवकाश तुझ माझी हे विश्व की तू विश्वे अससी बाप रखुमा देवी वरा विठ्ठला न बोले तुझे वर्म बोलता निकरा जळे जासी रे गोवळा चालावून गोवितोसी दावूनी आल बसी. जळधराच्या धारी सिंधुजळ जयापरी ह्या अभंगामध्ये परमात्मा श्रीहरी आपल्या निर्गुण रूपाने सर्व जगतात व्याप्त आहे, पण सगुण रूपाने जगतात तो क्रीडा करतो. क्रीडा त्यालाच म्हणतात की ज्याच्यापासून पापपुण्य उत्पन्न होत नाही. लीला त्यालाच म्हणतात की पापपुण्य विवर्जित जो असतो त्यालाच क्रीडा म्हणतात, लीला म्हणतात. आपली लीला नाही. आपल्याला असत्वापादक, अभानापादक, आनंदापादक 3 आवरण आहेत. एक गेलंय, दुसरं चालू आहे, कारण ते जाण्याचा प्रयत्न आपण करत असतो. तेव्हा आपली लीला नाही, भगवंताची लीला, बरं का. म्हणून समुद्राचं एक उदाहरण दिलंय. समुद्राचे पाणी सूर्य आपल्या किरणाने जळधराच्या धारी, जळधर म्हणजे मेघ, धारी म्हणजे पाणी. सूर्य काय करतो? आपल्या किरणाने शोषण करतो आणि मेघरूपाने पुन्हा वर्षाव करतो. धारी सिंधुजळ जयापरी, पुन्हा त्या पाण्याला आश्रय कोण आहे? सिंधुजळ आहे, म्हणजे समुद्र आहे. म्हणजे मेघरूपाने वर्षाव करतो. ही स्थिती मनात घेऊन प्रत्यक्ष किंवा परंपरेने सिंधूळ ज्याप्रमाणे त्या पाण्याला आश्रय आहे, मेघाला लागेल तिथे पाणी पुरवून आपण पृथ्वीवर जसा आहे तसा राहतो.
आता सूर्य तेजाने जे शोषण पुरवणी या उरे महिवरी रे गोवळा, जो जसे आता समुद्राचा एक विशेष आहे, समुद्र उन्हाळ्यामध्ये कमी होत नाही आणि पावसाळ्यामध्ये वाढत नाही. काय असेल ते देवाला माहिती. त्याचं कारण एकच आहे, त्याच्यामध्ये दावाग्नी आहे, त्याचंच ते कार्य चाललेलं असतं. शोषण होणं हे होणं चाललेलं असतं. आता समुद्र कमी होत नाही, जास्त होत नाही, पुरुणी या उरे, सगळ्यांना पुरवतो. त्याला तुकोबारायांचा एक अभंग आहे, शरला सागर आपणची खेळे आपणा माझी मधील ते वाव अवघी उपाधी तुम्हा आम्हा मधी तैशाभरी. किती छान अभंग आहे. शरला सागर गंगा ओघाला मिळतो, सागर क्षरतो, पुन्हा मेघाच्या रूपाने जातो, पुन्हा वर्षा होतो, पुन्हा ओढे नाले नदी, नदीला समुद्र, पुन्हा शोषण. कमी पडतं का? पुरून जसा जसा असतो त्याच्यात कमी होत नाही, जास्त होत नाही. हे उदाहरण दिलेलं आहे. आता आश्रय तोच असतो. सूर्यतेजाने शोषण केलेलं आणायला जातो का? जात नाही, म्हणजे आपोआप येऊन मिळते. त्याप्रमाणे जयापरी पुरोनिया उरे महिवरे रे गोवळा, शोकले काही आणावाय गेले त्याशी नवल कुसरी रे गोवळा. ते शोषलेलं पाणी पुन्हा आणायला तो गेला का? जात नाही. नवल तुझी कुसरी, इथं सिद्धांत आहे. नवल तुझी कुसरी रे आता हे मात्र नवल आहे. देवा तुझंच तसं आहे. नवल कुसरी रे गोवळा, याच्यामध्ये अभिन्न निमित्तोपादन कारण परमात्मा आहे, हा दृष्टांत सांगितलेला आहे. उपनिषद सांगतं, यतो वा इमानी भूतानी जायंती येन जातानी जीवंती यत प्रयत्न भिसम विशंती तद्व जिज्ञासस्व तद ब्रह्मेती. म्हणजे भूत तिथंच उत्पन्न होतात, तिथंच राहतात आणि शेवटी विलय तिथंच होतो. जयापासून सकळ म्हणजे मंडळ हे झाले, असा पंढरीचा राणा याच्यामध्ये सांगितलेला आहे. आता अभिन्न निमित्तोपादन कारण कोण आहे? तर चैतन्य प्राधान्याने ईश्वर हा निमित्त कारण आहे आणि माया प्राधान्याने उपादान कारण आहे आणि अधिष्ठान प्राधान्याने मात्र विवर्तोपादान कारण आहे. विवर्त असतो तो तद्रूप असतो, म्हणून जगात शेवटी तद्रूप आहे. जरी उत्पन्न झालं, जरी स्थिती झाली आणि लय झाला, त्याचा कुठं होतो? भगवंताच्या ठिकाणीच होतो, दुसरा कुठं जात नाही. हे देवाचं नवल आहे. म्हणजे जिथून आपण निर्माण झालो तिथंच पुन्हा जायचं. कशाला आले होते, कशाला नाही, क्या लाया कुछ नाही, क्या देखा कुछ भी नाही, असंच आपली परिस्थिती आहे. जसं आपण म्हणतो आलो रिकामे जायचं रिकामं, तसं परमार्थ करून काही मिळवायचं नाही, प्राप्ताची प्राप्तीच आहे. कमी जास्त काही होत नाही, कारण आत्मस्वरूपामध्ये काही फरकही होत नाही आणि जास्तही होत नाही. जसा समुद्र तसा देवा तू सगळं जगत निर्माण करतो, ही तुझी कुसरी आहे. म्हणजे आता हा जगताचा भाग जो आहे तो उपाधिकृत भेद आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव शपाकेश पंडिता समदर्शना. उपाधीमध्ये भेद आहे. उपाधी कधी एक होत नाही आणि उपदेयात कधी भिन्नता राहत नाही. म्हणून शहाण्या माणसाने उपाधी एक करण्याचा प्रयत्न करू नये आणि चैतन्यात भेद पाहू नये, हा दृष्टांत आहे याच्यामध्ये. म्हणून जरी गंगा क्षरली काय झालं सगळ्यात, पण पाणी मात्र एक. तसं देवा किती जीव झाले तरी तुझ्यामध्ये शेवटी सगळे येऊन मिळतात. म्हणून सगळे आपण कोण आहोत? सगळे आपण कोण आहेत? ब्रह्म आहे बरं का. सगळे आपण कोण आहे? ब्रह्म. किती घाबरतो म्हणायला का? अनंत जन्माचे संस्कार आपल्या हृदयात बसले. मी ब्रह्म कसा असेल शंका. त्यामुळे जीवब्रह्म ऐक्य प्रतिबंध खूप आहे. म्हणून सगळ्यात जर जीव जडाचा भेद हा माणसाला प्रतिबंध करतो. जीव जडाचा बोध प्रतिबंध करतो. मी कसा असेल, विषय कसे, हे कसे, जड म्हणजे विषय, तोच प्रतिबंध करून माणसाला बंधामध्ये घालवतो. म्हणून नवल ही कुसरी आहे. आता पुढे चाळा लावणी गोपितसो दावणी आलपसी. भगवंताचं आता वर्णन करतात की देवा सूर्यशेषाने शेवटी आश्रय तूच, सगळं तूच. आता विलक्षण स्वरूप झालं, परंतु चाळा लावणी गोवितसो दावणी आलपसी. जीवाला तू ह्या संसाराला चाळा लावतोस म्हणजे चांगलेपणा दाखवतोस आणि जीवाला गुंतून ठेवतोस, पण तू मात्र लपसी. देव लपतो त्यावेळी जगत दिसतं आणि देव दिसतो त्यावेळी जगत नाहीसं होतं, असं शास्त्र आहे. म्हणून माऊलीने त्याच्याकरता एक ओवी लिहिली, प्रगटे तव तव दिसे आणि लपे तव तव आभासे, पण तो प्रगटला ना लोपला असे न खोमता. जो खोमता म्हणजे सच्चिदानंद आहे तसाच आहे, पण अज्ञानी जीवाला तू गोवतो. माया दुसऱ्याच्या मागं लागत नाही, त्याला माहिती आहे. पण सज्ञानाचे झोंबे कंठी. सज्ञानी म्हणजे कोण? परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, सज्ञान, विज्ञान, असं बरंच आहे. तुम्ही महाराजांना विचारलं की सज्ञान म्हणजे परोक्ष आहे का? ते म्हणले अरे वेड्या, परोक्ष ज्ञानाने असत्वापादक तरी आवरण निवृत्त होतं, पण याला तू फक्त शब्दज्ञानी म्हण. परोक्ष ज्ञान सुद्धा झालेलं नाही, त्याला गोवते. परोक्ष ज्ञानाला जवळ गेलेला माणूस ना, त्याला सहसा माया
लावते हात, पण कधीतरी मठमुद्राचे नि मिसे. हो, एखादा मठ काढला, कुठं काही दिंडी काढली, तुम्ही नाही ते मुंबईत ते परोक्ष सहसा हात लावत नाही, पण शब्दज्ञानी जे आहेत, आज्ञानी आहेत बाकी, त्यांना तू गोवतोस. म्हणजे दुःख लेवणी सुखाची अंगी सळित जगाते. 9वा अध्याय. ही माया काय करते? दुःख लेवणी सुखाची अंगी. त्या सुख आणि दुःख ही दोन्ही मायेची मुलं आहेत. आता अमब्रह्मस्मित्याकारक वृत्ती जर मायेची आहेत, सुखदुःख काय होणार आहे? कारण सुख हे अनिर्वचनीय उत्पन्न होऊन भासत नाही, सुख हे अनिर्वचनीय अभिव्यक्त होतं आणि दुःख हे अनिर्वचनीय उत्पन्न होऊन प्रतीतीला येतं. पण दोन्ही मायेची पोरं आहेत. आता ते मायेचं पोरग सुख कुणी या म्हणले, या आमच्या घरी, आमच्या घरी, आमच्या घरी. दुःख हट चला हो बाय, रडत गेली आईकडं. आईने एक हुशार होती आई, काय आईसी ही लाघवी, लाघवी पण लपवी. तिने याचं आंगडं त्याला घातलं आणि त्याचं आंगडं याला घातलं. म्हणजे काय केलं, जे परमार्थ करतात त्यांना दुःखाचं आंगडं घातलं आणि जे संसार करतात त्यांना सुखाचं आंगडं घातलं. त्यामुळे प्रत्येक माणसाला वाटतं संसार सुखाचा आहे आणि आपण इकडं आलो तरी या परमार्थात मिळेल की नाही म्हणून आपण दुःखी असतो. गंमत आहे. त्यामुळे उलटा आंगडं घातल्यामुळे संसार दुःखाचा वाटतो का सुखाचा वाटतो? उत्तर देणं अवघड आहे. जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत सुखाचा वाटतो आणि लग्न झाल्यानंतर तेरी चूप मेरी चूप. बरोबर आहे? गंमत आहे बरं का. कारण ते वरचं जे आंगडं आहे ते सुखाचं आहे. म्हणून सुख आहे संसारात अशी माणसाला दुर्बुद्धी होते आणि दुर्बुद्धी होऊन तो संसारामध्ये पडतो. मी थोडासा विनोद करत असतो. त्या संसारामध्ये ज्यावेळी लग्न होतं त्यावेळी मध्ये अंतरपाठ धरतात. काय धरतात? अंतर पाडणारा दोघातला पाठ, त्याला अंतरपाठ म्हणतात. तो अंतरपाठ काढला जातो. 6 मंगल झाल्यानंतर 7, 8 काय असतील तुमचे बघून घ्या. नंतर एक कार्यक्रम असतो, गळ्यामध्ये हार घालायचा. काय घालायचा असतो तेवढं तरी म्हणा. काय घालायचा असतो? म्हणा तेवढं. काय घालायचा असतो? हार घालायचा असतो. आता पहिला मुलीने हार घालायचा असतो का मुलाने नवरीच्या गळ्यात हार घालायचा असतो? हां, यांना माहीत आहे, इथं आहेत ना माझ्या बाजूला. मुलीने पहिला हार घालायचा असतो पतीला आणि नंतर पती घालतो. मग हार घालताना काय करावं लागतं? नवरा कमीत कमी 2-3 इंच तरी उंच असतो. लव्ह मॅरेज नसेल तर कंसपुरा. लव्ह मॅरेज म्हणजे लव्हेरिया आहे. तो जसा मलेरिया होता आता लव्हेरिया लागला. मग काय होईल सांगता येत नाही. तो मुलगा 2-3 इंच उंच असतो, त्याला वाकावं लागतं की नाही? कशा करता? हार घालून घ्यायचा. काय घालून घ्यायचा? म्हणजे कुणापुढं हार खावी लागली पहिलीच आयुष्यात? आज जरा बोलता का? नवरी पुढं हार खावी लागली, बायको पुढं हार खावी लागली म्हणून त्याने हार घालून घेतला. हार घालावा लागला म्हणून हार खाल्ली. आता ही किती दिवस हार खायची? आयुष्यभर. अनुभव आले अंगात ते जगात येत असे. सावधान. हे सगळं डॉक्टर साहेब मी मोहनानंद स्वामींकडून ऐकले. 12 वर्ष त्यांच्यावर फिरत होतो. भुवनेश्वर स्वामीवर 12 वर्ष, आता इथं 22 वर्ष आहे. त्यामुळे विनोद येतात पण वेळ कमी आहे. मग काय झालं? लपवलं याने. तो लपला आणि संसारात सुख दाखवलं. सुख दाखवल्याचा हा परिणाम आहे. तिथे म्हणायचे संसार संसार जैसे कब्बस्यांचे घर, बशा बैसती स्थिर कपटांगती निरंतर. म्हणजे महाराज कुठे उभी आहे? नाही म्हणजे ओवी काय नाही, आपलं सांगत जा कधीतरी मानवलेले. संसार संसार कप आणि बशांचं घर. त्या कपाला नेहमी टांगलेला असतो आणि कपबशा नो ट्रबल ॲट ऑल, शांत बसलेल्या असतात. बशी म्हणजे ती आणि कप म्हणजे हा, नेहमी डुगू 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 डुगू. दुःख लेवणी सुखाची अंगी सळी. लपला देऊन सुख दाखवलं ना. तुम्ही बघा ना, चहा जर प्यायचं झालं तर काय करावं लागतं? हातामध्ये बशी घेतो 5 बोटावर आणि कपाचा मात्र कान पकडतो. ती माता चहा ओतताना त्या कपात ओतते. पहिला चटका कपाला का बशीला? सावधान. नंतर बशीला, आहे की नाही? मग कान धरून त्याला चहा संपला का ठेवून देतो. कब्बाशी अगदी ओठाला लावून लावून पितो. काय मजा आहे की नाही? समजा बशी तुटली, तिला फेकून देतो. कपाचा कान तुटला, फेकत नाही, मिरची ठेवायला उपयोगाला आणतो. म्हणजे रिटायर झाला त्याला फेकून द्यायचं नाही, गावाला येऊन म्हशी सांभाळायला लावायच्या, पण सोडायचं नाही. चला, विनोदाचा भाग आहे. म्हणून इथं भगवान म्हणतात चाळा लावणी गोवित सो दावणी लपसी. चाळा लावतं संसाराचा, म्हणजे संसारामध्ये सुख आहे असं दाखवतं. तू मात्र त्यावेळी लपलेला असतो. कारण भगवान लपला तरच संसार होतो. कारण अज्ञानाच्या अज्ञानाने जगत भासतं, अज्ञानाच्या अज्ञानाने ते सत्य वाटतं.
अज्ञानाच्या अज्ञानाने संसार करतो, अज्ञानाच्या ज्ञानाने परमार्थ करतो आणि सर्वभूत ज्ञानाने जीवनमुक्त होतो असा सिद्धांत आहे. तर इथं देव लपल्याशिवाय संसार खरा वाटणार नाही. म्हणून तू लपसो आणि संसारातल्या सगळ्या कळा आम्हाला दाखवतोस. लपवणी केवता जाशी तैशी माव न करी रे आम्हासी. पण एक हुशार गोपाळ होता किंवा ज्ञानीपुरुष आहेत, ते म्हणतात अरे तू पळून पळून कुठं जाशील, सर्व तुझी व्याप्ती लपतोस कुठं तू. कारण त्यांना गुंतव अज्ञानाला, आम्हाला लपू शकत नाही. जरी अज्ञानी जीवाला तू लपवलेस तर जाशील कुठं, कारण तुझी सर्व व्याप्ती सर्व जगामध्ये आहे. आणि आम्हाला दृष्टीचे अलगे निवची ते खोटे, म्हणजे दृष्टी पडल्यावर आमची दृष्टी उपही चैतन्यावर जाते, उपाधीवर जात नाही. एक रे लावल्यावर हाडं दिसतात, शरीर दिसत नाही. तसे ज्ञानी जे पुरुष आहे त्याला उपही चैतन्यच दिसतं, वरचं दिसत नाही. म्हणून तू कुठं जाशील, आम्हाला तू सांगू नको. अज्ञानी जीवाला तू लपवलेस तर ठीक आहे, पण आम्हाला नको. म्हणून अरे बाबा असे पहा की आता एक उदाहरण दिलं, वायू काय ओखट सांग विचारूनही वाजे, वारा चांगला आणि वाईट पाहून वाहतो का. विन कमन ठाव असे कुठे गेला तरी तो सगळीकडे आहे. तो आपल्या चाडा करी कोडीवरी एर झरा. तो आपल्या सैर वागण्यामुळे कोट्यावरी फेऱ्या घालतो. सेखी गगनी सामावला दिसे रे गोवळा. शेवटी तो वारा आकाशातच विलीन होतो. का होतो, पंचीकरण. आकाशाचं कार्य वायू आहे, कार्य हे कारणरूप असतं. या ज्ञानाने तो शांत होतो. आकाश तेची अवकाश तुझे माझी. त्या आकाशाला तू अवकाश देणारा आहे. तुझ्याच आश्रयावर आणि अधिष्ठानावर ते जगत आहे किंवा आकाश आहे. आश्रय आणि अधिष्ठान, सामान्यत्वाने आश्रय आणि विशेषत्वाने अधिष्ठान, हे दोन्ही तू आहेस. तू त्याच्यामध्ये आता विश्वी का तू विश्वी असती. तुझ्यामध्ये विश्व आहे म्हणजे अध्यस्थ रूपाने आहे, आणि विश्वात तू आहेस म्हणजे जगतात जे सत्य प्रतीतीला येते ते तुझं आहे. सच्चित आणि आनंद. अस्ति भाति प्रियम रूपम नाम चेतांश पंचकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम नामरूपम एतद्वयम. नामरूप हे मायेचं आहे, पण माया ही नामरूप आहे. आज सच्चित आनंद हे ब्रह्माचा आहे. म्हणून घट असती का उपई चैतन्य असती, तर उपई चैतन्य असती. घट भाती का उपई चैतन्य भाती, उपई चैतन्य भाती. घट आनंद देतो का उपई चैतन्य आनंद देतो, विस्तार खूप आहे, उपई चैतन्य आनंद देतो. म्हणून विश्वात तू सगळीकडे भरला आहेस रुक्मिणी देवरा विठ्ठला. तुझ्या निर्गुण सगुण रूपाचे मुख्य हे वर्म आहे. पण हे वर्म बोललो तर कदाचित तू निकरा होशील, म्हणजे चिरडीला जाशील. चिरडीला कसा जाईल याचा मी विचार करत राहिलो. कारण गंमत अशी आहे, ज्यावेळी अधिष्ठानाची प्रतीती येते त्यावेळी अध्यस्थ पदार्थ ब्रह्मरूप होतो. गंमत अशी आहे, ज्यावेळी ब्रह्मरूपता येते त्यावेळी माया विशिष्ट ईश्वरही राहत नाही आणि मायाही राहत नाही. सगळे तद्रूप होऊन जातात. देवाला अस्तित्वच राहत नाही. तुम ना हम दप्तर गुम. म्हणून देवा एखाद्या वेळी तुला चिरडील जाशील बरं, मला तुझं निर्गुण रूप कळाल्यामुळं असे ती गवळण म्हणते. पुढे आचार चक्री निवने मांडिले कैसे डेरिया उपचार केला. तिणी संयोग गोमटे घुसळण रवी बजो मेरू. तेने आणि समयाती तेथे गुरुवचनाला धारे निवृत्ते ओ. विद्यापात्रे गवळे मंथाना करू ब्रह्मज्ञानी वा. चाल निज निज पंथ कैसे नवनीताणिले से हातावो. उपदेश रवी धरी अर्धवृग मंजिरी पाचो प्राण मंथन केले निवृत्ते ओ. इडा पिंगळा कुंडलनिया ब्रह्मसूत्र गोरुत्वाणा आणि आओ. उभे राहुनी गगनी अनुहातांबर गरजे ओ. विद्याला एक तत्वी करी ओ. चित्त दृढ धरी ओ. तया माझी नवी संदे काळी ओ. ऐसा गोर सुचोखटू माले विनये तसे फुकटू. यासी नावेचे काही चित्त वैसे समरस ठाई हो. गवळणी गोमटी हाती कसवटी. शिरानी राणी वाडा करी ओ.
घडांबरण विसंबिते घुसळीता ते मुन मुसळे जन पडले से धंदा गोरस गोडी निनतांदेव काय आहे नगर गवळणी गोरसू ओढारा नवाई दारवंट सांडूनियो दशवे द्वारी पातली कैसी विनटली गोविंदी ओ दंभाविका झाला अधर्म धर्म लोपलावो अवघे काया जाकुळाली बाप रखुमा देवी वरा विठ्ठली ओ विद्यापात्रे गवळणी मंथना करू ब्रह्मज्ञानी वो साल निज निज पंथे कैसे नवनिदानी ख्याताम आचार चक्री निवणे मांडिले कैसा डेरिया उपचार केला तिन्ही संयोग गोमटे घुसळण रविबीज मेरू. अतिशय अवघड ही गवळण आहे, ही कूट आहे. या अभंगात महाराज मंथनाच्या रूपाने ब्रह्मात्मिक ज्ञान सांगतात बरं का. आता आचार चक्री निवणे मांडिले. आचार चक्र म्हणजे जगताचा उद्भव होणं हे एक मूळ कर्म आहे आणि त्याच्यापासून आचार चक्र सुरू झालेलं आहे. आता आचार चक्र फिरत आहे. आता आचार चक्र ज्याच्यावर फिरतं असा अधिष्ठान परमात्मा आहे. मग गंमत अशी आहे, खाली आहे अधिष्ठान ब्रह्म, मध्ये आहे सुंबळ आचारचक्राची आणि त्याच्यावर आहे जगदरूपी डेरा. या तिन्हीचा संयोग झालेला आहे. आचारचक्री निवणे मांडले कैसा डेरिया उपचार केला तिन्ही संयोग गोमटे त्रिवेणी संगम झाला. म्हणजे अधिष्ठान ब्रह्म आहे, मध्ये आचारचक्र सुंबळ आहे आणि वर डेरा आहे आणि तो आहे दह्या दुधाचा किंवा दह्याचाच आहे, दुधाचा नाही. आता गोमटे घुसळण रवीज. आता चांगलं घुसळण करायचं. तिन्हीचा संयोग झाल्यानंतर त्याला घुसळण्याकरता काय पाहिजे तर मेरू पर्वत. मेरू पर्वताची रवी बीजो म्हणजे मेरू पर्वताची रवी केली. आता मेरू पर्वताची रवी केल्यानंतर तेने आणले समयाते तेथे गुरुवचन लादले निरुते. आता समयाते घुसळण करत 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 असा एक व्यवहार झाला की आत्मज्ञान देणारे सहज असं गुरुवचन प्राप्त झालं. आता घुसळण करायचं म्हणजे निष्काम कर्म निष्काम उपासनेपासून सुरुवात केलेली पाहिजे. सकाम कर्माचा प्रश्न नाही. निष्काम कर्म केलं तर अंतकरण शुद्ध होतं, निष्काम उपासना केली तर स्थिर होतं आणि स्थिर झाल्यानंतर गुरुची प्राप्ती जर झाली तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. असं जर केलं मग अपेक्षित आपले तेही सांगतील किरे पुसले जेणे अंतकरण बोधिले संकल्पाने. संकल्प विकल्पात्मक मनहा जन्ममरण घ्यायला लावणारं मन गुरुच्या उपदेशाने नष्ट कसं होतं त्या का त्याला गुरुवचन लादले निवृत्ते प्राप्त झाले. आता गुरुवचन प्राप्त होण्याकरता गुरुवचन लादले त्याच्याकरता काय काय पाहिजे. विद्या पात्रे गवळणी मंथन करू ब्रह्मज्ञानी. विद्येला पात्र असणारे विद्येला उपकारक असे गुरु शास्त्र या पात्राची प्राप्ती झाली असता हे सगळं एकत्र आलं पाहिजे. शिष्यही साधन चतुष्टय संपन्न पाहिजे आणि गुरुही श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ पाहिजे आणि उपदेश महावाक्याचा पाहिजे. श्रोत्रिय साधन चतुष्टय म्हणजे विवेक वैराग्य समाधी षट क्षम दम श्रद्धा उपरम इत्यादी हे साधन चतुष्टय संपन्न असं त्याचं अंतकरण शुष्क असं व्यवस्थित झालेलं पाहिजे. आणि गुरुही श्रोत्रिय पाहिजे सर्व शास्त्राचा अभ्यास झालेला. ब्रह्मनिष्ठ पाहिजे ब्रह्मबोधावर स्थित पाहिजे आणि कृपाळू पाहिजे उपदेश करण्यामध्ये तत्पर असलेले. कधी गुरुकडे गेलो का ते म्हणणार या बसा. जसे तुम्ही डॉक्टर महाराजांकडे कधी जाता ते कधी नाही म्हणत ना येऊन बसा लगेच सुरुवात. असे कृपाळू जर गुरु असतील तर विद्यापात्र त्याला अहिल्याशिला न्याय म्हणतात. अहिल्या पाहिजे तिचा शिळा पाहिजे ती रामराम स्मरण करत असली पाहिजे म्हणजे पूर्णत्वाला गेली म्हणजे जवळजवळ शुद्धी आणि स्थिरता झालेली आहे. आणि भगवान प्रभू राम त्यांचे चरण लागले पाहिजे आणि उपदेश भगवंतांनी केला पाहिजे. याला अहिल्याशिला न्याय असे म्हणतात. आता चौफाळून या भले. पुढे काय लिहिलं. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बहुसवी पावले. मी बऱ्याच लोकांना विचारलं चौफाळे म्हणजे काय. आता हृदय आपले चौफाळून या भले. तिथं फक्त लिहिले शुद्ध करून. प्रश्न पडला आहे चौफाळ काय भानगड आहे विचारावं लागलं. आता गुरुदेव साखरे महाराज असल्यामुळे प्रश्नच येत नाही.
चौफाळं म्हणजे 4 वाटा असतात त्याला चौफाळा म्हणतात, बरोबर. बरेच चौफाळे आहेत, तुम्ही जर बाहेरगावला नगरला वगैरे निघाला चौफाळा आहे. चौफाळा म्हणजे 4 वाटा. चौफाळून या भले म्हणजे काय, मन बुद्धी चित्त आणि अहंकार 4ही शुद्ध केले पाहिजे, तरीच वरी बैसवू पावले. गुरूंची पावलं बसवायची म्हणजे निर्गुण निराकाराचा बोध झाला पाहिजे. पण हे सगळं शुद्ध झाल्याशिवाय निर्गुण निराकाराचा बोध होत नाही, असा त्या चौफळ्याचा अर्थ आहे. अनेक अर्थ निघू शकतात, हाच अर्थ बरोबर आहे असं नाही. म्हणून हाच कशावरून, एकाचे अनेक अर्थ असतात. इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. ह्या एकाच अभंगाचे साखरे महाराजांनी 4 अर्थ लिहिलेत. अजूनही आपण करू शकता, त्याला अनुकूल असेल तर 1000 करा. आनंदाचे डोही आनंद तरंग असं असू शकतं. तसं इथं आता विद्यापात्रे साधन चतुष्टय संपन्न आहे, इकडं ब्रह्मनिष्ठ आहे, सगळे काही पात्र झालेले आहेत. मंथन सुरू झालं. आता मंथन सुरू झाल्यानंतर काय होईल, प्रवृत्ती निवृत्तीचे आठवण या भाग उतरले चांग रसायन, आहे की नाही. प्रवृत्ती गेली पाहिजे, निवृत्ती गेली पाहिजे. आता आत्मानात्म विचारेण ज्ञानम भवती निर्मलम. आत्मानात्म विचाराला हेच घुसळायचं, हे दही घुसळणं म्हणजे उपलक्षण आहे. पण हे जर घुसळलं, आता घुसळायचं काय, अनित्य नित्य. विवेक कशाला म्हणतात, नित्य काय अनित्य काय, योग्य काय अयोग्य काय, ते व्याख्या आहे. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयी होणाऱ्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. विवेक कशाला म्हणतात, सत्संगतीने आत्मा हा अविनाशी क्रियारहित असून तद्व्यतिरिक्त सर्व विनाशी आहे. ब्रह्मादी स्थावरां, ठीक आहे, वेळ कमी आहे आपल्याला, म्हणून त्या ठिकाणी विवेक केला पाहिजे. आत्मा म्हणजे काय, अनात्मा म्हणजे काय, याचा विचार सुरू झाला. आणि विचार सुरू झाल्यानंतर त्यातून काय बाहेर पडलं, ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञानाला उपकारक सगळं झालं. आता गुरूंनी उपदेश केला. उपदेश केल्यानंतर 4 अवच्छेद काय, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी कथसंदेह करिष्ये वचनम तव. यस्य स्मरण मात्रेण, विष्णू सहस्रनामाचा पहिला श्लोक. स्मरणाने कधीही अपरोक्ष ज्ञान होत नाही, कारण स्मृती ही अनुभवपूर्विका, या स्मृती सासा अनुभवपूर्विका असते. पण स्मृतीचा विषय परोक्ष असतो का अपरोक्ष असतो, स्मृतीचा विषय नेहमी परोक्ष असतो बरं का, अपरोक्ष नसतो. मग स्मृती जर माझ्या आत्मस्वरूपाची झाली तर माझा मोह गेला कसा, कारण जगताची भ्रांती अपरोक्ष आहे. अपरोक्ष भ्रांती जाण्याकरता परोक्ष ज्ञान चालत नाही, अपरोक्षच ज्ञान पाहिजे. ज्याच्या ज्ञानाने जे भासतं ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होता, असा सिद्धांत आहे. मग इथं स्मृतिर्लब्धा, मला स्मृती प्राप्त झाली, माझा मोह अज्ञानासह नष्ट झाला. अज्ञान जाण्याकरता अपरोक्ष ज्ञान पाहिजे. मग इथं प्रश्न पडला काय करावं. गुरुदेव साखरे महाराजांना मी विचारलं, महाराज लागत नाही कसं काय. 4 अवच्छेदक सांगितले त्यांनी. ज्यावेळी तत्वमसी महावाक्याचा उपदेश श्रीगुरू करतात त्यावेळी श्रोत्रेंद्रियाचा आणि त्या शब्दाचा विषयत्वावच्छेदक धर्म आहे. ज्यावेळी गुरु वाणीने उच्चार करतात तत्वमसी, त्यावेळी त्यांच्या ह्या कर्मत्वावच्छेदक, कारण वाणीने उच्चार करणं हे कर्म आहे, कर्मत्वावच्छेदक हा धर्म तिथं आहे. आणि ज्यावेळी दोन्ही होतात त्यावेळी आत वृत्ती जाते आणि अर्थसंबंधित्व. पूर्वी त्याला महावाक्याचा बोध ऐकलेला असतो, आता नाही असं नाही, पूर्वी. तेव्हा अर्थसंबंधित्व या धर्माने त्याला स्मृती होते. आणि तत्वमसी हे शेवटी प्रमाण ज्ञान आहे, वेदाचं आहे तत्वमसी. म्हणून प्रमाणत्व अवच्छेदकाने त्याला अपरोक्ष ज्ञान होते. असे 4 अवच्छेदक त्या स्मृतीमध्ये घातल्याशिवाय अपरोक्ष ज्ञान होतच नाही. मला सुद्धा नवल वाटलं त्यावेळी. आणि याचा विशेष खुलासा महाराजांनी अमृतमहाच्या ग्रंथामध्ये विशेष केलेला आहे, जरूर तिथं पहा. म्हणून 4 अवच्छेदक असेल तरच अपरोक्ष ज्ञान होतं, नाही तर होत नाही. म्हणून स्मृती ही एकदा अपरोक्ष आहे आणि एकदा परोक्ष आहे. विषयत्वाने परोक्ष आहे, ज्ञानाने अपरोक्षत्व आहे, असा त्याचा भाग आहे. म्हणून ब्रह्मज्ञान बाहेर पडलं आणि ते मुक्त झाले. आता ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर मंथन करू लागले असता मुमुक्षुरूपी गवळणी वचारूपी मंथन करू लागले असता स्वकीय आत्मचिंतन पंथाने जात असता. आता चाले निज निज पंथे, स्वकीय आत्मपंथ, आत्मस्वरूपाचे चिंतन त्यांनी सुरू केलेलं आहे. त्यावेळी नवनीत आणलेसे हातावं चालल्या असता ब्रह्मज्ञान रूपी नवनीत त्यांच्या हाताला आलं. आता गुरुपदेश रवी धरी ऊर्ध्वमुख मांजरे. आता हा योगाचा भाग आहे सगळा, पुढं योगाचं वर्णन आहे. आपल्याला योगाचं विशेष माहिती नाही, पण जसं जमेल तसे सांगूया. गुरुपदेश धरी रवी अर्ध ऊद मांजरी. मांजरी म्हणजे मधोमध. आता गुरुपदेशाची रवी विचाररूप डेऱ्याच्या मधोमध धरायची. ऊर्ध आदी म्हणजे वरही नाही खाली नाही, मांजरी म्हणजे मधोमध. 5 प्राण मंथन केले निवृत्ते. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे 5 प्राण मंथन केले. आता इथं दुसरं मंथन सुरू झालं. मंथन केले म्हणजे निरोध केला. निरोध केल्यानंतर प्राण निरोधन केले, त्यामुळं काय झालं, इडा, पिंगला आणि कुंडलिनी घेतली. इथं ही त्रिवेणी ब्रह्मसूत्राची दोरी त्याला वापरली
आणि त्याने ते मंथन केलं, तोच दोर आणला आणि उभ्या राहून घुसळून लागल्या. उभी रावणी, उभी राहणे म्हणजे काय? देवाची द्वारी उभा म्हणजे काय? एक जण म्हणला देवाच्या दारावर आम्ही रोज क्षणभर उभा राहतो. तुम्ही देवाच्या दारात नाही राहत, देवळाच्या दारात राहत. देवळाचं दार वेगळं आणि देवाचं दार वेगळं, फरक आहे दोघांमध्ये. म्हणून उभ्या राहायचं म्हणजे, उभी म्हणजे साधनामध्ये तत्पर राहायचं. पहाटे बरोबर 4ला उठायचं, साधना करायची. प्रातस्नात्वा देवपूजांच कृत्वा दृष्ट्वा सूर्यं भूमी देवाश्च नत्वा दत्वा दानं भोजनं भुजयित्वा स्वस्थो भूत्वा चिंतेत वासुदेवः. 4 वाजता उठलं पाहिजे, स्नान केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, आपला अभ्यास केला पाहिजे. आता आमचे विद्यार्थी सकाळी मी गेलो तर 8 वाजेपर्यंत झोपलाच होता. आणि म्हणलं काय झालं? म्हणलं रात्री जागरण झालं. जागरण झालं तरी वेळेवर उठलं पाहिजे, नाही तर आपलं जागरण होईल वर. म्हणून ते सगळं काही उभी राहणे म्हणजे साधनामध्ये तत्पर राहून. गगनी अनुहाते अंबर गरजेव. अनुहात ध्वनीचे, अनुहाताचा अर्थ आत्ताच झालेला आहे. चिदाकाश घुमघुमू लागलं, तिकडे डेऱ्याचा ते घुमघुम आवाज येतो, इथं चिदाकाशामध्ये घुमघुम असा आवाज येतो, त्याला अनुहत नाद म्हणतात. अन म्हणजे नाही, नाद न करता झालेला नाद त्याला अनुहत नाद म्हणतात. पक्वादावर एक थाप मारल्यानंतर आवाज येतो, तो आवाज आहे, म्हणजे तो हाताने दिलेला आहे. पण अंतकरणामध्ये अनहत म्हणजे कुठल्याही प्रकारचा घात न करता त्याला अनहत म्हणतात. पक्वाद वाजवताना येतं की नाही, इकडं मारावं लागतं आणि इकडेही मारावं लागतं. इकडं मारताना त्याला जर आपण पीठ दिलं म्हणजे त्याला काय म्हणतात, कणिक दिला तरच पक्वाद वाजतो. इकडं तसं काही नाही. त्या पक्वादाला कणिक दिल्याचा परिणाम काय होतो माहिती? त्यांनी कणिक खाल्ली तेव्हा वाजायला लागला, पण एका हाताने नाही, कणिक खाल्ल्याबरोबर दोन्ही हाताने मार. कुणाला अहो खाणाराला नाही कळलं अजून. आता मुंबईला मी असल्यामुळं, इन्स्पेक्टरमध्ये असल्यामुळं जे जे खातात त्यांना दोन्हीकडून मार खालावं लागलं बरं का. कारण जे जे पैसे खातात त्यांचं घरचंही जीवन व्यवस्थित होत नाही आणि एक दिवस पकडले जातात. कारण अन्यायोपार्जितम द्रव्यम 10 वर्षांनी तिष्ठती प्राप्तेत 11 वर्षे समूलंच विनश्यती. सिद्धांत आहे. अन्यायाने उपार्जित केलेलं द्रव्य 10 वर्ष राहतं आणि 11व्या वर्षी सदानंदाचा, तेवढं तरी म्हणा, हेळकोट होतो. असं आमच्या बरेच दोस्तांचं झालं. घरी गेलो एका साहेबांच्या घरी, तर म्हणलं पत्नी कुठे? ती म्हणजे क्लबला गेली. मुलगी कुठे गेली? लव्ह मॅच करून पळून गेली. मुलगा काय करतो? संध्याकाळी चाकू काढतो, पैसे लागावं म्हणतो, नोकरी करत नाही. म्हणून ज्या मार्गाने पैसा आला त्याच मार्गाने जातो. म्हणून हे आम्ही पक्वादाचं उदाहरण कीर्तनात देत असतो. दुसरं काही नाही, खाल्ल्याचा परिणाम. वाजण्यावरून गेलो मी. हा अनुहात नाद असतो. सगळं अंतकरणरूपी चिदाकाश गरजू लागले. मन एकतत्वी करियो चित्त दृढ करियो. आता याच्याकरता मन दृढ करा, चित्त एक करा, याचा अर्थ अभ्यास करा. याच्यात तया माझी नविसंबे कायो, अंतर पडू देऊ नका. अंतर म्हणजे विजातीय प्रत्याकार वृत्तीचा त्याग करून सजातीय प्रत्याकार वृत्ती अखंड ठेवणं, हेच योगाचं सामर्थ्य आहे. विजातीय प्रत्याकार वृत्ती म्हणजे अनात्म पदार्थाची वृत्ती ठेवायची नाही. तैल धारावत अशी वृत्ती योगात लागते, आपल्यातही लागते. ती तुम्ही विसंबू नका. ऐसा गोरसू चोखटे मोलविणे एकोट फुकटू. ऐसा जो गोरस आहे, ब्रह्मज्ञानरूपी गोरस आहे, तो तुम्हाला फुकट मिळणार आहे. किंचित अंतर पडून दिले नाही तर परमतत्वरूपी स्वच्छ गोरस काही खर्च न होता आपल्याला प्राप्त होतो. कारण परमार्थामध्ये खर्च काही करायचं नाही. देवाने दिली सामुग्री आहे, त्याच्यावर होता येतं. दिले इंद्रिये, हात पाय कान डोळे मुख जेणे तू जोडसी, हे सगळं फुकट देवाने दिलंय, आपण पैसे दिले नाही. हा जर अटॅक आला तर एक नाडी शुद्ध करायला 3 लाख रुपये द्यावे लागतात, हे खरं आहे की नाही. दाताची कवळी बसवायला पैसे द्यावा लागतात, म्हणजे किमती दाताची कवळी येते. इथं परमात्मा प्राप्तीकरता काही त्रास नाही, फुकट आहे. आता चौकटे विन फुकटे असी नवेचे काही चित्त समरसे ठाईव. याला काही वेचावं लागत नाही. चित्त योगश्चित्त वृत्ती निरोधा. योगाचं फल काय लिहिलं असेल पतंजलीत? योगश्चित्त वृत्ती निरोधा. योगाने फक्त चित्तीचा निरोध होतो. पुन्हा महावाक्याच्या उपदेशाची आवश्यकता आहे, हे चांगदेवाच्या दृष्टीने माऊलींनी दाखवून दिलेलं आहे. चांगदेवाला 14 विद्या 64 कला येत होत्या, फक्त मी आत्मरूप आहे हे कळत होतं. तो आत्मानंद भोगत होता, तो काय विषयानंद भोगत नव्हता. पण त्याची मी ब्रह्म आहे एवढी भ्रांती गेली नव्हती. तेवढी भ्रांती घालवण्याकरता म्हणून त्याला चांगदेव म्हणलंय, ज्याचं अंतकरण शुद्ध 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 आहे असा चांगदेव. फक्त त्याला बोध फक्त माऊलींकडून व्हायचा होता किंवा मुक्ताबाईकडून, म्हणून त्याला तेवढीच उणी होती. म्हणून साम्य रसात चित्त स्थिर होतं योगाने. पुन्हा महावाक्याच्या उपदेशाची जरुरी आहे, म्हणून त्या चांगदेवाला माऊलीकडं यावं लागलं. आता गवळणी गोमटी हाती कसवटी निराक्षर निवटी. अशा तऱ्हेने चांगला जो मोक्ष असेल म्हणजेच गवळण, चांगली म्हणजे साधन चतुर्थे संपन्न गवळण. क्षीरनिराची कसवटी. क्षीर आणि नीर, पाणी आणि दूध, निवडी वेगळे क्षीर आणि पाणी. राजहंस दोन्ही वेगळाले. मुमुक्षुला राजहंस म्हणलेला आहे. तो क्षीरनिराचा
निवाडा करतो, म्हणजे प्रपंच आणि परमार्थ याचा निवाडा करतो. तै भूस बीज एकवट उपणतार आहे घनवट उडे ते फलकट जाणू आले. पुढे अगोदरच्या वया बघून घ्या. तैसे विचारता निरसले प्रपंच हे सहज सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. प्रपंच हा फलकट आहे. फलकट तो संसार, येथे सार भगवंत. तिथे म्हटले वा, मी विनोदाने विचारत असतो, संसारामध्ये फल आहे का फैदी आहे? हो, संसारामध्ये फल आहे का फैदी आहे? हे नाही बोलत. संसारात फल आहे का फैदी आहे? खरं बोलायचं बरं का आत्ता तरी. संसारामध्ये काय आहे? फैदी आहे. परमार्थात फल आहे का फैदी आहे? फलाविना परमार्थ नाही आणि फजिती विना संसार नाही. मग आपल्याला फजिती करून घ्यायचे का फल मिळवायचं? काय मिळवायचं? एकही बोलत नाही बघा. काय तुमची इच्छा असेल तसं करा, नाही तर मी तुम्हाला म्हणणार आहे शेवटी फल मिळायचं का फजिती. म्हणजे फजिती असेल तर गावाला जा आणि फल मिळवायचं असेल तर आळंदी सोडू नका. पुढचं मी बोलत नाही बरं का. आता इथं प्रपंच आणि परमार्थ दोन्ही वेगळी केली. क्षीरनीर जसं हंस पाणी वेगळं काढतो आणि दूध वेगळं काढतो, तो पाणी पितो आणि दूध टाकून देतो, असं घडतं का? नाही, तो राजहंस आहे. तसा मुमुक्षू प्रपंच घेतो आणि परमार्थ सोडून देतो, असं होईल का? होणारच नाही. कारण प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निदानी नव्हे त्यासी. दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात होय अपघात शरीराचा. मग का म्हणले हे सगळे संसार करतात, हे काय वेडे आहेत का? महाराज म्हणले वाट तसा अर्थ नाही त्याचा. प्रवृत्ती आणि निवृत्ती जर दोन्ही एकत्र तू केली तर त्याला म्हणतात खरा प्रपंच. तर नरकाला जातो माणूस. प्रवृत्ती आणि निवृत्ती याचा खूप मोठा अर्थ आहे. प्रवृत्ती तरी करता येते, निवृत्ती तरी करता येते. प्रवृत्ती कुठं करावी, निवृत्ती करावी याचा क्षीर विवेक आहे. तो विवेक करायला त्यांनी कसवटी लावली विवेकाची आणि निवाडा केला. त्यावेळी मेघडंबर न विसंबे तेथे घुसळता थेंबून उसळे हो. आता मेघडंबर घुसळे. मेघडंबर म्हणजे चिदाकाश. नंतर चैतन्यरूपी आकाशात न विसंमता सारखे घुसळण करायचं, सारखं करायचं, थांबायचं नाही. आणि तच्चिंतनम तत्कथम, सारखं केलं पाहिजे. ते जर केलं तर एक थेंबही बाहेर पडत नाही. तेथे घुसळता थेंबू न उसळे हो. कारण परमार्थामध्ये संसार हा नाहीच, सगळा परमार्थ आहे. संसार हा कल्पित आहे आणि कल्पित पदार्थ हा दिसण्यापुरता असतो, तो खरा नसतो, असा शास्त्र सिद्धांत आहे. आत्ताच मी सांगितलं, ज्यावेळी कल्पित पदार्थ असतो त्यावेळी अधिष्ठानच कल्पित रूपाने प्रतितीला येतं आणि ज्यावेळी कल्पित पदार्थ अधिष्ठान रूप होतो त्यावेळी अध्यस्त झालेलं ब्रह्मच म्हणजे कल्पित तद्रूप झालेलं असतं. म्हणून त्यांनी मंथन केलं पण त्याच्यात एकही थेंब बाहेर पडला नाही, म्हणजे प्रपंच सापडलाच नाही. कारण प्रपंच आहे कुठं सापडायला, आहे की नाही? प्रपंच एक झाला होता हे समण मिथ्या वार्ता पुढी होईल मागवता कदा कल्पांती घडेना. प्रपंच नाहीच आहे पण आता दिसतो म्हणून त्याची वाट लावण्याकरता अनिर्वचनीय ख्याती सांगितलेली आहे. एकही थेंब बाहेर पडला नाही. जन पडलेसे धंदा गोरसा गोडी नेण्याती अंधे हो. काय करावं? माऊली म्हणते की जनाला हा आम्ही देण्याकरता गोरस आलेलो आहे, आत्मरूप धन देण्याकरता आलेलो आहे. पण जन पडलेसे धंदा, लोक सगळे आपल्या धंदामध्ये पडलेले आहे. धंदा म्हणजे नित्य उठवण्या खावायची चिंता, म्हणजे सगळा धंदा 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 वाढत राहतो आणि धंदा करण्यात माणसाला वेळ मिळत नाही. परवा एकाला मुंबईला म्हटलं तू जरा आळंदीला येत जा, तो म्हणलं बाबा मरायला सवड नाही. ज्यावेळी मरायची वेळ येईल त्यावेळी सवडीचा प्रश्न नाही, यमराज तुला सवड काढून येईल आणि घेऊन जाईल. मग धंद्यामध्ये माणसाला वेळ नसतो. याच्याकरता फक्त एक ओवी सांगतो का कमलकंदा आणि धरधुरी नांदुणक एकेची घरी परी पराग सेविजे भ्रमरी येरा चिखलची उरे. संसारी माणसं चिखलात आहे, तिथं बेडूकही असतो, भ्रमरही असतात. बेडूक चिखल खातो आणि भ्रमर दूरून येतात. भ्रमर कुठून येतात? दुरून. इथं भ्रमर कुठून आलेत? औरंगाबाद, जालना, अजून एखादं गाव यवतमाळ, सगळ्या महाराष्ट्रातून हे सगळे विद्यार्थी आलेले आहेत. सगळे विद्यार्थी बाहेरून आलेले आहेत. आणि इथला मला वाटतं एकच विद्यार्थी संस्थांमध्ये आहे. आपल्या संस्थेमध्ये एक मला कोणीतरी मिळाला की फक्त शिकणारा एकच विद्यार्थी आळंदीतला आहे. बाकी एकच भ्रमर इथला आहे आणि बाकी सगळे भ्रमर बाहेरून आलेत. ते ज्ञानेश्वरी रूपी कमलकंद घेऊन सगळीकडे वाटतात. सगळ्या महाराष्ट्रात धुंदुम सोडलं या विद्यार्थ्यांनी सगळीकडं. पण हे आळंदीतले विद्यार्थी काय, ते आळंदीतली माणसं काय ते घेत नाही. ते आपले कमळाच्या जवळ आहे. कमळ म्हणजे हे ज्ञानेश्वरी हे गाथा, पण तिथं डराव करतात. कोण 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 बेडकाबद्दल बोलतोय, रागवायचं कारण नाही. काय करणार आहे? कडक व्यवस्थित चाललंय, सगळं लाल होऊन दिसत आहेत, इलाज नाही आहे. म्हणून पडलेसी धंदा गोरस गोडी नेणती हो. गंमत आहे बरं का. मी ज्यावेळी नोकरी सोडायला लागलो त्यावेळी आमचे ऑफिसर म्हटले थोरात साहेब तुम्ही नोकरी का सोडता? म्हणलं नाही साहेब मला सोडायची राहायचं नाही. तुम्हाला वरचं प्रमोशन देऊ का? आणि अशा ठिकाणी देतो की तुम्हाला 1 लाख 2 लाख रुपये रोज मिळतील. म्हणलं साहेब तुम्ही मला ओळखलं नाही, मी कधी पैसा घेतला नाही आणि घेऊन दिला नाही असा माणूस आहे मी. ते म्हणले पण तरी का सोडता? म्हणलं साहेब पैसे राहतील बँकेत आणि आपण जाऊ वर.
ते एकदम हादरले ना. ते म्हणजे तुम्ही बरोबर सांगितलं, माझे 80 लाख रुपये बँकेत आहे. पण डॉक्टरनी ज्वारीची भाकरी हे ताकाचं पाणी त्याच्याशिवाय मला काही मिळत नाही बघा. तुम्ही म्हणला तसंच होणार आहे. पटलं तुम्हाला? हो. सही करता? लगेच केली सही. आपण जाऊ शकता. हे अवघड आहे बरं का. म्हणून गोरस गोडीत नेणत नाही, त्याला आपण काही करू शकत नाही. आता पुढचं चिंतन, काया ही नगरी गवळणी गोरसू. पुढं सिद्धांत खूप चांगला सांगितलेला आहे. आता काया ही आपण म्हणतो, काया ही पंढरी म्हणतो की नाही. आता यांनी केली काया ही नगरी. चैतन्यरूपी आकाशात झाला. आता सर्व जग प्रपंच झालं. पण मुमुक्षुचे भाग्य असे, आता भाग्य सांगतात. शरीररूपी नगर, शरीराला नगर म्हटले बरं का. नगरात जशी सगळं असतं तशी आत पुष्कळ नाड्या बिड्या काम करत सगळं नगर आहे. ही गवळणी गोरस, पण ही भाग्यवान गवळण आहे. इंद्ररूपी नवदार तिने बंद केले. नवद्वारे पुरे देही, नवद्वार आहेत, नवद्वारात ही शरीराला आहेत, नवद्वारी त्यांनी बंद करून टाकलेली आहे. इंद्रिया देवणी कवाड, माऊली म्हणते इंद्रियाला कवाड दिलं पाहिजे, त्याशिवाय हा ब्रह्मरस मिळणार नाही. सर्वेंद्रियाच्या वृत्ती घेऊन आपल्या हाती, बुद्धी आत्मया मिळे कांती प्रिया जैशी. जशी प्रिया आपल्या पतीकडे काही न विचार करता तसं सगळ्या वृत्ती अंतर्मुख करायच्या. या शास्त्रज्ञांनी चंद्रावर जायचे शोध लावलेत. कितीतरी पुढे शोध गेले. सूर्यावर गेले नाही अजून, प्रयत्न चालू आहे, जळूनच जातील. पण आमचे गुरुदेव साखरे महाराज म्हणतात की एक ते विसरले. एवढे विज्ञान पुढं गेले, अरे आता काय विज्ञानच आहे हे सगळं. पण बुद्धीद्वारा त्यांनी एवढे शोध लावले, पण बुद्धी अधिष्ठान जो परमात्मा त्याचा शोध लावायला विसरले. हे दुर्दैव आहे. किती छान वाक्य आहे. त्यांनी बुद्धी अधिष्ठान जो परमात्मा त्याचा जर शोध लावला ना, संतच जवळजवळ हे संत आहे, पण शोध लावला नाही म्हणून संत होऊ शकले नाही. म्हणून ती किती लावू द्या. परंतु ही गवळणी 9 द्वारं बंद केलीत आणि 10वे द्वारी पातळी कैसी विनटली गोविंद. आता 10वं द्वार म्हणजे अंतकरणात म्हटलेलं आहे. ही 10 द्वारं बंद करायची. अंतकरण म्हणजे 10व्या द्वाराला प्राप्त व्हायचं. आणि गोविंद रूप म्हणजे पंबार तुरुप मरून निर्धास राहायचं. कारण शेवटी 10व्या द्वारातच म्हणजे सूक्ष्म शरीराचा बाध केल्याशिवाय जीवनमुक्तीचं विलक्षण सुख मिळत नाही. 10वे द्वारी पातळी कैसी विनटली गोविंदा. निर्धास्तपणे भगवंत रूप झाली, गोरज घेऊ लागली. आता दंभ विक्रा झाला, महत्त्वाचं आलं बरं का. आता ती आता जीवनमुक्त झाली. बाधिता वृत्तीने जीवनमुक्तीचा सगळा व्यवहार करू लागली. तिलाही वाटलं की अंतकरण संतांचं काय असतं, जीवाचं काय असतं, त्याची उपाधी मलिन आहे. म्हणजे कुठंच चैतन्य अधिक अंतकरण त्यात पडलेलं प्रतिबिंब. मायाविशिष्ट ईश्वर म्हणजे ब्रह्मचैतन्य अधिक माया पडलेलं प्रतिबिंब. आणि संत म्हणजे ब्रह्मचैतन्य अधिक दया आणि त्या दयेत पडलेलं प्रतिबिंब म्हणजे संत हे दयाळू असतात. ह्या गोपी दयाळू आहेत. म्हणून त्या दंभ विक्रा, सगळा विक्रा करण्याकरता आपल्याला मिळालेला अनुभव ते वाटण्याकरता निघाल्या. गोविंदरस म्हणजे परमात्मरूप निर्धास रूपून गोरस वाटायला निघाला. कोणाला हवा असेल तर घ्या 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 असा पुकारा करतात. काय आश्चर्य आहे. त्यांनी काय केलं, दंभादी हा विकार आहे. दंभ विकार झाला. अधम आणि धर्म, अधर्म आणि धर्म 2 आहेत. दंभ हा अधर्म आहे आणि कर्म उपासना ज्ञान मिळवणं वगैरे हे सगळं काय आहे, धर्म आहे. धर्म आणि अधर्म हे दोन्हीही नष्ट झाले, लुपून गेले, त्यांनी विकून टाकले. कारण धर्म जसा ताप देतो तसा अधर्मही ताप देतो. आजच पाठामध्ये महाराजांनी एक प्रमाण दिलं की उपाधी जी आहे ती उपाधी दया क्षमा शांती जी आहे तीही उपाधी आहे. तीही उपाधी शेवटी साधकाच्या दृष्टीने योग्य नाही, ती सुद्धा गेली पाहिजे. म्हणून सगळं धर्म आणि अधर्म दोन्ही लोपून गेले पाहिजे. असं जर गेलं तर सर्व शरीर विठ्ठल स्वरूपी परमात्म्याने झाकून गेले. म्हणजे सर्व शरीर परमात्मरूप होते. म्हणजे अध्यस्त पदार्थ अधिष्ठान रूप होतो. ज्यावेळी ब्रह्मज्ञान होतं त्यावेळी वेगळं काही होत नाही. रज्जूवर सर्प भासला, तो सर्प गेला कुठं, झाडावर चढला नाही, ते पिंजलं सापडतो तिथंही सापडलं नाही. मग तो झाडावर गेला नाही, त्याचं प्रेत पडलं का, मग सर्प होता का, सर्प नव्हताच, फक्त भ्रम होता, तो भ्रम काढायचा. तसं जगत नाहीच. आपलं शरीर, एक सिद्धांत सांगतो संपवतो. आता जगतामध्ये कशी गंमत आहे बघा. जगत सत्य आहे का जगईत उपहित परमात्मा सत्य आहे, काही सांगा. आता एवढी प्रक्रिया झाली म्हणजे संपलं. जगत सत्य आहे का जगतातला परमात्मा सत्य आहे. जगत उपहित किंवा जगतातला परमात्मा सत्य आहे, जगत सत्य नाही. बरोबर. आता देह सत्य आहे का देहाचं अधिष्ठान सत्य आहे. देह असत आहे, देहाचं अधिष्ठान मात्र देह सत्य नाही. देह असत आहे, जड आहे, खरूप आहे, आणि अधिष्ठान मात्र सच्चिदानंद ब्रह्म आहे. म्हणजे देह सत्य नाही, जगत सत्य नाही. रज्जूवर भासलेला सर्पही
सत्य नाही. रज्जू सत्य आहे, जगतातला परमात्मा सत्य आहे आणि आत्मा जो देहातला आहे तो सत्य. आपला देह सत्य नाही, आपला देह सत्य. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. त्या विठ्ठलाच्या चरणी सगळं शरीर विलीन करायचं आहे. सूक्ष्म देह, कारण देह, सगळे देह, अन्नमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, हे सगळं विलीन त्या देवामध्ये करायचं आणि शेवटी ब्रह्मरूप होऊन जायचं. हाच या अभंगातला तात्पर्य आहे आणि हेच घुसळण आहे, हे गोरस आहे. आज दिवाळीच्या दिवशीच ही ओवी आलेली आहे, अभंग आलेला आहे, गवळण आलेली आहे. आज दिवाळी आहे, दीपवाळी. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, ते योगिया पाहे दिवाळी निरंतर मुहूर्त बी आहे. अशा मुहूर्ताच्या दिवशी आपण सगळे आलात. परम आमचे गुरुबंधू डॉक्टर महाराज, देठे महाराज, आणखीन बरेच विद्यार्थी आहेत, माझ्या ओळखी कमी आहेत, तरीसुद्धा या सगळ्यांनी हा जो कार्यक्रम नियोजित केला त्याबद्दल त्यांना धन्यवाद. कारण ऐकणं फार कठीण आहे महाराज, हे एकत्र आणणं कळणं सगळं अतिशय कठीण आहे. मी 108 सप्ते केले मुंबईत असताना पारायणाचे आणि शेवटचा पारायणाचा सप्ताह माऊलीच्या मंदिरात केला. किती कष्ट होतात, काय काय होतात हे मला अनुभव आलेला आहे. तेव्हा तुम्हाला सगळ्या महाराजांना, डॉक्टर महाराजांना, देठे महाराजांना, नियोजिक ही मंडळी किती कष्ट घेतात. 4-4 तास बसतात. आम्हाला म्हाताऱ्या माणसाला बसता येत नाही बरं का. थोडा वेळ झाला की इकडं दुखतं तिकडं दुखतं म्हणून परमार्थ तरुणपणी करावा का म्हातारपणी? तरुणपणी करावा, म्हातारपणी संसार करावा नाही असं नाही, जमलं. म्हणून सगळ्यांना धन्यवाद, तुम्हाला धन्यवाद, सगळ्या मंडळाला धन्यवाद. भगवंत करो आणि असंच ही अष्टादशा चालत राहो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. हरिओम तत्सत.